नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नेटबेट मास्टरमाइंड सीरीजमध्ये. थिंक स्मार्ट ही सीरीज आज आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये विषय जो आपला आहे अतिशय मस्त, महत्वाचा आणि तुम्हा सगळ्यांना इव्हन आपणा सगळ्यांना भविष्यामध्ये खूप उपयोगी ठरेल अशा प्रकारचा विषय आहे. तो म्हणजे वाचन. वाचन कसं वाढवावं आणि वाचलेलं जास्तीत जास्त लक्षात कसं ठेवावं. मला पहिल्यांदा क्विकली सांगा मंडळी, तुम्हाला हा विषय कसा वाटला? ऑब्व्हियसली तुम्ही या सेशनला आलात, तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणूनच आलात. पण हा विषय तुम्हाला ओव्हरऑल कसा वाटतोय? आणि आपण आपल्या मास्टरमाइंड सीरीजमध्ये खूप वेगवेगळे विषय घेतोय. त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगेनच. वंडरफुल, वंडरफुल, वंडरफुल. ग्रेट. थँक यू. या विषयाची गरज होती असं लिहिलंय विशालजींनी आणि विच इज व्हेरी व्हॅलिड. खूप गरजेचा असा विषय आहे. सो मंडळी, लेट्स स्टार्ट टू द सेशन. पहिल्यांदा मला क्विकली सांगा, तुम्हाला स्क्रीनवर माइंड मॅप दिसतोय का? माझा व्हिडिओ दिसतोय का? आणि माझा आवाज लाऊड अँड क्लिअर येतो आहे का? वंडरफुल, वंडरफुल, ग्रेट. थँक्यू फ्रेंड. सो लेट स्टार्ट विथ अ स्टोरी. हा विषय मी का घेतला आणि हा विषय खूप वर्षांपासून माझ्या बाबतीत खूप महत्वाचा ठरलेला आहे. कारण माझ्या आयुष्याची बरीच वर्ष काहीही न वाचण्यात गेली. व्हेन आय से बरीच वर्ष, आय थिंक ऑलमोस्ट 20-22 वर्ष पहिली मी काहीही वाचत नव्हतो. आणि त्याच्यानंतर हळूहळू वाचनाची आवड लागायला लागली. आणि मी जसजसं वाचायला लागलो, मला आणखीन वाचावंसं वाटायला लागलं आणि असं करत करत एक स्टेज आली लाईफमध्ये. एक पुस्तक मी वाचलं. अ, त्या पुस्तकाचं नाव कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल. रश्मी बन्सल यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे, कनेक्ट द डॉट्स. अतिशय जबरदस्त पुस्तक आणि त्या पुस्तकाचा माझ्या जीवनावर दूरगामी परिणाम झाला. त्यामध्ये त्या पुस्तकामध्ये अनेक एंटरप्रेन्योरच्या स्टोरीज आहेत. बुक पर से फार जसे नॉर्मल मोटिव्हेशनल बुक्स असतात तशा प्रकारचंच आहे, पण त्याच्या स्टोरीज आहेत. आणि त्या स्टोरीजमध्ये ॲक्चुअली ज्यांनी बिझनेस सुरू केलेला आहे अशा इंडियन स्टार्टअप्सच्या स्टोरीज होत्या. पण त्याच्यात अनेक कॅटेगरीज होत्या. काही लोक आहेत जे अगदी IIM मधून पास आउट झालेले, काही लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच पैसा, शिक्षण काहीच नव्हतं. काही लोक आहेत ज्यांना कधी व्यवसाय करायची इच्छा पण नव्हती, वाटलं पण नव्हतं, पण अशी सिच्युएशन अशी झाली की त्यांना बिझनेसमध्ये पडावं लागलं. अशा वेगवेगळ्या टाईपच्या लोकांच्या स्टोरीज त्याच्यामध्ये होत्या. ते पुस्तक मी वाचल्यानंतर अ, माझा कंप्लीटली पर्स्पेक्टिव्ह बदलून गेला एंटरप्रेन्योरशिपकडे बघण्याचा. आणि आज मी जे काय आहे, काही आहे त्याची सुरुवात तिथून झाली. माझ्या मनामध्ये जी सुरुवात आली एंटरप्रेन्योरशिपची, ती त्या पुस्तकातून आली असं मी सांगू शकतो. आणि मी तुमच्या समोर एक काय म्हणतात, एक जिवंत उदाहरण आहे की पुस्तकं आयुष्य बदलू शकतात, वाचन आयुष्य बदलू शकतं. आणि ऑन दिस नोट फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट विथ दिस सेशन. विषयाचं महत्व तर तुम्हाला कळलं असेलच. तुमच्यापैकी बरेच जण काही काही वाचत असतील, ओके. आणि ते आपण पुढे घेणारच आहोत की तुमची मुळात वाचनाची सवय काय आहे, कशा प्रकारे तुम्ही वाचत आहात त्याच्याकडे आपण जाणार आहोत. पण त्यापूर्वी मंडळी, एक मला एक बेसिक एक्सपेक्टेशन सेट करायची आहे इथे आजच्या सेशनची. आजच्या सेशनमध्ये आपण जरी हाऊ टू रीड मोर बोलत असलो तरी सुद्धा ते रीडिंग ऑफ बुक्स बद्दल आहे. बाकी तर तुम्ही इंटरनेटवर बरंच काही वाचत असालच, मॅगझिन वाचत असाल, न्यूजपेपर वाचत असाल, तुमचे आपापले वाचनाचे एरियाज असतील. आय एम नॉट सेइंग की सगळेजण पुस्तकं वाचत असतील. पण आजचं आपलं सेशन मोस्टली लार्जली बुक्स रिडिंग कडे फोकस्ड असणार आहे. काही टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्हाला इन जनरल रिडिंगसाठी पण वापरता येतीलच. पण लार्जली आपण बुक्स बद्दल बोलणार आहोत, पुस्तकं वाचण्याबद्दल बोलणार आहोत. ओके, हे एक मला बेसिक एक्सपेक्टेशन तुमच्या बरोबर सेट करायचं आहे. दुसरं गोष्ट म्हणजे आज आपण काय काय बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा वाचण्याच्या मागचं सायन्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या मागच्या वेगवेगळ्या मेथड्स मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक प्रॅक्टिकल टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे.
मी माझा स्वतःचा रीडिंग सेटअप तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी, त्याच्या मागचं मोटिवेशन, त्याच्या मागची मेथड आणि त्याच्या मागचं सायन्स, असं सगळं आपण बघणार आहोत आजच्या सेशनला. सो फ्रेंड्स, आर यू रेडी अँड इंटरेस्टेड टू लर्न दिस टॉपिक? जर रेडी असाल तर रेडी असं टाईप करा. वंडरफुल, वंडरफुल, ग्रेट. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू, थँक्स अ लॉट. सो नेहमीप्रमाणे सुरुवात करण्याच्या आधी थोडासा वेळ घेतो, माझ्याबद्दल सांगतो, कारण तुम्ही म्हणाल या माणसाचं 2 तास आम्हाला ऐकायचं, तर काय ऐकावं? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल कदाचित, काही जण नवे असतील, तर मी रिपीट करतोय. गिव्ह मी ओन्ली 5 मिनिट्स आणि त्याच्यानंतर आपण थेट विषयाकडे जाऊया. सो माइंड मॅपला थोडंसं मोठं करतो. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या कंपनीचा मी फाउंडर आहे. माझं नाव सलील सुधाकर चौधरी आणि 2015 सालापासून आम्ही नेटभेटची सुरुवात केलेली आहे. त्यापूर्वी हा एक ब्लॉग म्हणून सुरूच होता. 2010 साली 9 साली साधारण मी रजिस्ट्रेशन केलेलं डोमेन आणि त्या दरम्यान ब्लॉग सुरू झाला होता. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन नावाप्रमाणेच नेट भेट आहे, जसं आता आपण नेटवर भेटत आहोत. तीच संकल्पना डोक्यात होती की ऑनलाईन काहीतरी करता यावं, ऑनलाईन एज्युकेशन इन मराठी. सो हे 3 महत्वाचे शब्द आहेत आमच्यासाठी. एक तर सगळं ऑनलाईन, जेणेकरून जगातल्या कुठल्याही भागातून तुम्ही बघू शकता, शिकू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे एज्युकेशन फोकस. बाकी बऱ्याच गोष्टी विकता येतात माणसाला ऑनलाईन, पण आम्ही ठरवलं की वी विल स्टिक टू एज्युकेशन, दुसऱ्या कुठल्या बिझनेसमध्ये जाणार नाही. आणि थर्ड इज मराठी. जे काही करू ते मराठी बांधवांसाठी, जास्तीत जास्त मराठीमधून ज्ञान आणता यावं म्हणून करू. सो हे 3 शब्द आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आतापर्यंत झालेले आहेत. आता मी काउंट सोडलेला आहे, माझ्या मते 80 पण झाले असतील, पण लास्ट टाइम चेक केलं तर 75,000 झाले होते. 150 पेक्षा जास्त वेगवेगळे टॉपिक्स आम्ही कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये अगदी बिझनेस, मॅनेजमेंट, फायनान्स, आर्ट, म्युझिक, ड्रॉइंग, पेंटिंग, कॅलिग्राफी, फिटनेस, फायनान्स, शेअर मार्केट, असे खूप सारे विषय आम्ही त्याच्यामध्ये घेऊन आलेलो आहोत. आणि एक हे करत असताना मित्रांनो, मला सुरुवातीला वाटलेलं की महाराष्ट्रातली, मोठ्या शहरातले किंवा फार फार तर छोट्या उपनगरातले लोक येतील, परंतु ऍक्च्युली जगभरातून अनेक मराठी लोक नेटबेटचे अनेक वेगवेगळे कोर्सेस शिकत आहेत. आणि व्हेन आय से जगभरातून, जगातील 18 देशांमध्ये नेटबेटचे हे विद्यार्थी पसरलेले आहेत. ऑब्व्हियसली भारतातले सगळे जास्त आहेत, पण भारताव्यतिरिक्त इतर 18 देशांमध्ये नेटबेटचे विद्यार्थी आहेत. आणि त्या मानाने त्यामुळे हे ग्लोबल रीच, ग्लोबल ऑडियन्स आम्हाला मिळाली असं आम्ही म्हणू शकतो. एक विजन घेऊन आम्ही काम करतोय. ते विजन मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये सांगतो. ते विजन असं आहे मित्रांनो, टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. आम्हाला काय करायचंय? आम्हाला शिक्षणाचं लोकशाहीकरण करायचंय. प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा समान दर्जा मिळावा अशी मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी सगळी मेहनत आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल, शहरात असाल, गावात असाल, आंबेगावात असाल, अंबरनाथमध्ये असाल, अमेरिकेत असाल, एम्स्टरडॅम मध्ये असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल, तुम्ही मराठीतून ऑनलाईन शिकू शकता. तुम्ही तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. त्याच्यानंतर कुठेही तुम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही असं म्हणणार नाही की मी गावाकडे राहतो, आमच्याकडे चांगल्या फॅसिलिटीज नाहीत, त्याच्यामुळे मला शिक्षण मिळालं नाही, त्याच्यामुळे माझी प्रगती झाली नाही. सो अल्टिमेटली आम्हाला काय करायचंय? तुम्ही जिथे असाल, जसे असाल, जी भाषा कळते त्या भाषेतून जेवढं जमेल तेवढंच तुम्हाला शिकवता यावं. त्या शिकवण्याशिवाय, त्या शिकण्याशिवाय प्रगती होणं अशक्य आहे. आणि जर माणसाला प्रगती करायची असेल तर त्याला वेगवेगळे विषय आत्मसात केलेच पाहिजे. असं आमचं विजन आहे आणि या विजनसाठी आम्ही काम करतोय. मित्रांनो, माझं हे विजन, आमचं हे विजन तुम्हाला पटतंय का? कनेक्ट होतंय का? आवडतंय का? मला कमेंट्स मध्ये सांगा. कनेक्ट असं टाईप करा. वंडरफुल. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. तुमचा माझा कनेक्ट महत्वाचा आहे. आणि असा हा कनेक्ट आम्ही आमच्या अशा सिरीज मधून, अशा सेशन्स मधून मिळवत असतो. ती ऊर्जा आम्हाला मिळत असते. ह्या ज्या सिरीज आम्ही सुरू केल्या त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगतो. नेटभेटची मास्टर माइंड सिरीज आम्ही सुरू केली. गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये सुरुवात झाली होती याची.
आणि सोपा असा थॉट डोक्यामध्ये आला की नेट भेट आणि नेटफ्लिक्स मध्ये कंपॅरिझन करत होतो मी, की लोक नेटफ्लिक्सवर खूप वेळ घालवतात. अनेक वेब सिरीज बघतात, अनेक मूव्हीज बघतात, एंटरटेनमेंटसाठी आपण खूप वेळ देतो. मग तेवढाच वेळ जर आपण एज्युकेशनसाठी दिला तर, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी दिला तर, आणि तो कसा आणता येईल याचा मी विचार करत होतो. त्याच्यातून मला या सिरीज, जशा वेब सिरीज असतात तशा या एज्युकेशनल सिरीज करण्याची संकल्पना सुचली. आणि मला कल्पना सुचली की मी लगेच इम्प्लिमेंट करून बघतो. त्यातल्या बऱ्याचशा फेल होतात, काही चालतात. थँकफुली मास्टर माइंड सिरीज चालली, आता वर्षभर चालते आणि वाढतेच आहे. आम्ही सुरुवात थिंक स्मार्ट सिरीजने केली, ज्याच्यामध्ये थिंकिंगशी रिलेटेड, बिहेवियरशी रिलेटेड, पर्सनल डेव्हलपमेंटशी रिलेटेड गोष्टी आहेत. दुसरी आहे टेक स्मार्ट, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, विविध वेगवेगळे ऍप्स, सॉफ्टवेअर्स आम्ही शिकवतो. तिसरी आहे बी स्मार्ट, ज्याच्यामध्ये नावाप्रमाणे बिझनेस कसा सुरू करावा, कसा वाढवावा, मॅनेजमेंट, मार्केटिंग, या गोष्टी आपण शिकतो. चौथी सिरीज माझी सगळ्यात आवडती, ती म्हणजे बुक स्मार्ट सिरीज, ज्याच्यामध्ये आपण जगातली सर्वोत्तम इंग्लिश पुस्तकं घेतो आणि ती मराठीमधून तुमच्या समोर सादर करतो. आणि पाचवी सिरीज सगळ्यात जास्त आवडती, ती म्हणजे मनी स्मार्ट, ज्याच्यामध्ये आपण पर्सनल फायनान्स बद्दल बोलतो. पैसा कसा गुंतवावा, कसा वाढवावा, त्याच्यानंतर आपलं कर्ज कसं मॅनेज करावं, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात डिस्कस करतो. मंडळी, या पाचही सिरीज फ्री आहेत. लाईव्ह सेशन्स याचे फ्री मध्ये उपलब्ध असतात, जसं आता तुम्ही अटेंड करत आहात. विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या इच्छेमुळे आम्ही हे करत आहोत. आणि याचं रेकॉर्डिंग जे आहे ते आम्ही नाममात्र किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. सो थोडंसं फ्री, थोडंसं पेड, असं हे कॉम्बिनेशन मॉडेल आहे. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सेशनच्या शेवटी सांगेनच. सो मंडळी, आतापर्यंत माझ्याबद्दल जेवढं सांगितलं तेवढंच पुरे. आणि आता इथून पुढे आपण आपल्या विषयाकडे वळूया, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या. मोठा विषय आहे थोडासा, आणि वाईड इंटरेस्टचा विषय आहे. सो आज आपण काय काय बघणार आहोत. मी पहिल्यांदा जसं तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे, त्याच्या मागच्या मेथड सांगणार आहे, टिप्स सांगणार आहे, आणि त्याच्या मागचं सायन्स सांगणार आहे. ओके, 3 भागांमध्ये आपण बघतोय हे सेशन. पहिलं म्हणजे हाऊ टू रीड मोर, कसं जास्त वाचावं. दुसरं हाऊ टू रिटेन मोर, वाचलेलं लक्षात कसं जास्त ठेवता येईल. आणि तिसरं हाऊ टू चूज अ बुक, काय वाचावं. ओके, सो या 3 प्रमुख भागांबद्दल आपण बोलणार आहोत. ओके फ्रेंड्स, सो लेट्स स्टार्ट विथ द सिनॉप्सिस. मी नेहमी काही प्रश्न विचारून सुरुवात करतो, आजही तेच करणार आहे. 3 की क्वेश्चन्स फॉर यू, तुमच्यासाठी 3 महत्वाचे प्रश्न आता मी इथे विचारतोय, तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. मला कमेंटमध्ये त्याची उत्तर द्या. पहिला अतिशय सोपा प्रश्न, डू यू रीड? वेन आय आस्क दिस क्वेश्चन, बुक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी विचारतोय, तुम्ही पुस्तकं वाचता का? वाव, व्हेरी गुड. ऑलमोस्ट सगळेजण यस म्हणतात, विच इज रिअली गुड. पण जेव्हा जेव्हा मी आमच्या बुक स्मार्ट सिरीज मध्ये एखादं पुस्तक घेतो आणि विचारतो हे वाचलंय का, तर मोस्टली नाही उत्तरच येत असतं. एनिवे, देर इज नथिंग राईट ऑर रॉंग, प्रत्येकाची आपली चॉईस आहे काय वाचावं. पण आपलं सेशन आजचं पुस्तकांबद्दल असणार. ओके, वंडरफुल, वंडरफुल, सुपर. फर्स्ट क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. नाव सेकंड इज हाऊ मच डू यू रीड. पहिला प्रश्न सोपा होता, तुम्ही सगळेजण वाचताय, पण किती वाचताय? दिवसातले किती तास वाचताय, महिन्यातले किती तास वाचताय, एकूण किती पुस्तकं वाचताय? हाऊ मच डू यू रीड? आणि पुन्हा प्रश्न पुस्तकांच्या संदर्भात आहे. मॅगझिन्स, न्यूजपेपर, इंटरनेट, ते सगळं मी नाही विचारत. कुठल्याही भाषेतली असतील पुस्तकं, जी आपल्याला कळते ती आपली भाषा. वंडरफुल, वंडरफुल. ऑलमोस्ट सगळेजण 1 आवर, ऍव्हरेज 1 आवर येतोय. वाव, वा, हा सरप्राइझिंग डेटा आहे. 3 आवर्स पर वीक. वाव, सुपर, सुपर. सो इथे जेव्हा कमेंट्स येतात त्याचा मी ऍव्हरेज काढला तर हा ऍव्हरेज 1 तासाचा येतोय. ओके, वंडरफुल. नाव माय नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मच डू यू रीड मध्ये गेल्या वर्षभरात तुम्ही किती पुस्तकं वाचली आहेत? गेल्या वर्षभरात तुम्ही किती पुस्तकं वाचली? 10, 12, 5, 8, 8, 9, 12, 2, 3. अरे बापरे, इथला पण ऍव्हरेज 8 वगैरे पुस्तकं दिसतोय मला, विच इज क्वाईट सरप्राइझिंग. तुम्ही इंडियन ऍव्हरेज पेक्षा खूप खूप पुढे आहात. इंडियाचा ऍव्हरेज लेस दॅन 1 बुक पर इयर आहे.
इंडिया डझंट रीड एनीमोर मोबाईल फोन आल्यापासून. आणि सगळ्यात जास्त ऍव्हरेज आयर्लंडचं आहे. आयर्लंड या देशामध्ये दर एक ऍव्हरेज माणूस साधारण 20 ते 25 पुस्तकं वाचतं वर्षाला. आणि इंडियामध्ये लेस दॅन 1 बुक पर इयर. सो तुम्ही सगळेजण खूप चांगलं वाचताय बाय द वे. खूपच चांगलं वाचन आहे तुमचं, जर 7-8 पुस्तकं जर वर्षाला वाचतोय आपण तर. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू रीड? कुठल्या टाईपची पुस्तकं तुम्ही वाचताय? व्हॉट डू यू रीड? हा, सेल्फ हेल्प, फिक्शन, सेल्फ डेव्हलपमेंट, योग, स्पिरिच्युअल, मोटिवेशनल, मनी मॅनेजमेंट. सेल्फ हेल्पने बाजी मारलेली आहे. ऑलमोस्ट सगळेजण वाचतायत सेल्फ हेल्प. सस्पेन्स, बिझनेस, शेअर मार्केट, फायनान्स, मोटिवेशनल. सुपर सुपर, वंडरफुल फ्रेंड्स, वंडरफुल. सो जेवढी तुम्ही उत्तरं दिलेली आहेत प्रामाणिकपणे ती तुमची सगळ्यांची उत्तरं आहेत. आता आजचं सेशन संपत असताना शेवटी हा प्रश्न स्वतःला विचारा, कुठल्या टाईपची पुस्तकं मी आणखीन वाचू शकतो किंवा शकते? मी जे वाचतोय ते मला आणखीन वाढवता येईल का? आणि ज्यांनी अजिबातच काय वाचायला सुरुवात केलेली नसेल त्यांना आता कम्प्लिटली आयडिया मिळेल की कशा प्रकारे तुम्ही सुरू करू शकता आणि आपलं वाचन वाढवू शकता. बरेच तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज बघितले असतील. बरेच जण असं सांगतात पण की मी वर्षाला 100 पुस्तकं वाचतो, काही काही लोक 300 पुस्तकं वाचतात. असे भरपूर तुम्हाला मिळत असतील व्हिडिओज. पण सुरुवातीला सांगतो, या आकड्यांमध्ये जाऊ नका. तुम्ही किती पुस्तकं वाचताय डझंट मॅटर. तुम्ही जे वाचताय त्यातलं किती पोहोचतंय आणि किती तुम्हाला उपयोगी पडते ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे डोंट गो बाय द नंबर्स. मी जरी तुम्हाला आकडेवारी आता सांगितली, तुम्ही एक पुस्तक वर्षाचं वाचलं तरी चालेल, पण ते जे काही वाचाल ते अत्यंत मन लावून वाचा आणि ते तुम्हाला फार उपयोगी ठरलं पाहिजे, रिटेन झालं पाहिजे आणि त्याचा यूज झाला पाहिजे. सो ही जी वाचन वाढवण्याची जी आपण गोष्ट बोलतोय ती काय आहे? तुमचं स्वतःचं वाचन वाढवण्याची. तुम्ही काल 10 मिनिटं वाचत होता तर आज 15 मिनिटं वाचाल. गेल्या वर्षी 15 पुस्तकं वाचली असतील तर यावर्षी 20 पुस्तकं वाचाल. ही तुमच्या बरोबरची असलेली स्पर्धा आहे. बाकी डोंट गो बाय द नंबर्स. कुणी किती आकडा सांगितला तर काही फरक पडत नाही त्याला. ओके, थिंक अबाउट युअर ओन सेल्फ. सो वाय रीड मोरचं तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी खूप चांगले रीडर्स इथे आजच्या सेशनला आलेले आहात. पण तरी पण आता इथे माइंड मॅप मध्ये मी पॉइंट घेतलाय तो आय क्विकली कव्हर इट. तुमच्या समोर काही नावं दिसत आहेत, अत्यंत प्रथितयश लोकांची नावं आहेत. वॉरन बफे, चार्ली मंगर, बिल गेट्स, ओप्रा विन्फ्रे, फिल नाईट, एलॉन मस्क. ओके, वॉरन बफे सगळ्यांना माहिती आहे. वॉरन बफे इज अ वोरॅशियस रीडर. ते खूप वाचतात, खूप म्हणजे खूप वाचतात. असं म्हटलं जातं की ही रीड्स 1000 पेजेस अ डे. 1000 पेजेस पर डे. अॅन्युअल रिपोर्ट वाचतात म्हणा, फिक्शन वाचत नाहीत, पण ही रीड्स अ लॉट, अ लॉट. आणि वॉरन बफेंचाच राईट हँड म्हणा चार्ली मंगर आहेत. चार्ली मंगर नाव फार फेमस नाहीये, बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, पण वॉरन बफेंचा सगळा पसारा सांभाळण्याचं काम कोण करतंय तर चार्ली मंगर करतोय. आणि चार्ली मंगर इज व्हेरी ओल्ड फ्रेंड आणि त्यांचं पार्टनर पण आहे. फार समोर नसतात, टीव्ही समोर येत नाही फार. वॉरन बफे जितके आपल्याला माहिती आहे तितके चार्ली मंगर कोणाला माहिती नाहीत. पण वॉरन बफे स्वतः म्हणतात की चार्ली मंगर हा मी माझ्या आयुष्यात बघितलेला सगळ्यात स्मार्ट माणूस आहे. आणि चार्ली मंगरला त्याच्या घरातली माणसं म्हणतात की आमचे, म्हणजे त्याची मुलं म्हणतात की आमचे बाबा म्हणजे पुस्तकाला पाय आहेत असं वाटतं आम्हाला. म्हणजे त्यांच्यासमोर नेहमी पुस्तक असतं आणि खाली त्यांचे पाय दिसतात, एवढं ते वाचतात. ओके, सो चार्ली मंगर इज ऑल्सो व्हेरी सक्सेसफुल इन्व्हेस्टर अँड अ व्हेरी व्हेरी वोरॅशियस रीडर. बिल गेट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बिल गेट्स आठवड्याला एक पुस्तक वाचतो आणि दरवर्षी बिल गेट्स पुस्तकं रेकमेंड करतो की या वर्षीची ही पुस्तकं मला आवडलेली टॉप 10 पुस्तकं रेकमेंड करतात आणि पूर्ण जग ती पुस्तकं नंतर वाचायला लागतात. ओप्रा विन्फ्रे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओप्रा विन्फ्रेला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलेलं की तुझ्या सक्सेसचं कारण काय, तिने सांगितलं मी खूप वाचते. ओके, फिल नाईट नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल. नायकी कंपनीचा फाउंडर आहे, चेअरमन आहे. फिल नाईट खूप वाचतो आणि त्याची जी लायब्ररी आहे, हजारो पुस्तकांची लायब्ररी आहे त्याची. आणि त्या लायब्ररीमध्ये जाताना
शूज काढून आतमध्ये वाकून जाणं कंपल्सरी आहे. म्हणजे का, की तो त्याला अक्षरशः देवळासारखं वागवतो. बाय द वे तो अमेरिकन आहे, त्याला हिंदू धर्माचा गंध नाहीये, पण त्याच्या तरुणपणी तो भारतामध्ये आणि ह्याच्यामध्ये बुद्ध माउंट्सकडे बरंच काय काय शिकलेला आहे. त्याच्यातून त्याला तो थॉट आलाय. पण इव्हन अमेरिकेमध्ये राहून पण तो अगदी देवासारखं त्या पुस्तकांना जपतो आणि हे करतो. आणि शेवटचं माणूस एलॉन मस्क या स्टोरी मधला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एलॉन मस्क वॉज सच अ बॅड रीडर. आणि मी बॅड म्हणतोय कारण तो खूपच वाचायचा, वेड्यासारखा वाचायचा. एन्सायक्लोपीडिया वाचून झाला होता त्याचा तो कॉलेजमध्ये असतानाच. ओके. सो आणि इनफॅक्ट एरोस्पेस इंजिनिअरिंग जे आहे ते पूर्ण त्याने पुस्तक वाचून शिकलेलं आहे. त्याचं त्याला ऑफिशियली प्रोफेशनली काही कोर्स बिर्स केलेला नाहीये. पूर्ण रॉकेट इंजिनिअरिंग त्याने पुस्तक वाचून शिकलेलं आहे. आणि दिस इज व्हॉट द सक्सेसफुल पीपल आर ऑल अबाउट. तुम्ही कितीही सक्सेसफुल लोक काढलेत आणि जर त्यांचा ॲव्हरेज काढला तर जर तुम्ही बघाल मोर दॅन 90% ऑफ देम आर व्हेरी गुड रीडर्स. ते खूप वाचतात आणि चांगलं वाचतात आणि वाचलेल्यावर विचार करतात. हा एक पॉइंट आपला मिसिंग राहतो नेहमी. आणि मग तो वापरतात. ओके. सो नुसतं रीडिंग डझंट मॅटर. काही फरक पडत नाही त्याच्यामुळे नुसत्या वाचनामुळे. वाचन, त्याच्यानंतर मनन, त्याच्यानंतर चिंतन. हे जे शब्द आपले बनलेले आहेत मराठीमध्ये किती सुंदर आहेत बघा. वाचन, मनन, चिंतन या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण मनन चिंतन बऱ्याच वेळा विसरून जातो. वाचन बऱ्याच वेळा आपण इम्प्रेस करायला करतो, लोकांना दाखवायला, सांगायला की मी हे वाचलं, ते वाचलं. पण जर ते तुम्ही आतमध्ये, स्वतःच्या आतमध्ये त्याचा विचार केला नाहीत, आत्मसात केलं नाही, तर त्या वाचनाचा काही फायदा नाहीये. ओके. सो आपल्याला नुसतं वाचायचं नाहीये, तर आपल्याला ते जे काही आपण वाचणार ते आत्मसात पण करायचंय. ते केल्यामुळे खूप फायदे होतात, अनेक बेनिफिट्स आहेत. सगळ्यात पहिला बेनिफिट तुम्हाला सांगतो. बाय द वे तुम्हीच मला सांगा, तुमच्या मते रीडिंगचा सगळ्यात मोठा बेनिफिट काय आहे? मग मी बाकीचे तुम्हाला सांगेन. सेल्फ डेव्हलपमेंट, कॉन्सन्ट्रेशन, नॉलेज, इन्फॉर्मेशन, स्वतःमध्ये बदल होतो. परफेक्ट, वंडरफुल. सो मंडळी, ॲज एक्सपेक्टेड नॉलेज वाढतं. हा तर कॉमन कॉमन असा बेनिफिट आहे. पण इट इज अ मेंटल ऍक्टिव्हिटी. आणि तुम्ही जर बघाल, वाचन जे आहे ना, जी भाषा जी आहे ना, भाषा ही माणसाने बनवलेली भाषा आहे. ती नैसर्गिक नाहीये. कुठलीही भाषा जी आहे ती नैसर्गिक नाही, ती माणसाने बनवलेली आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा तुम्ही एक नॉट सो नॅचरल गोष्ट करताय. ओके. जेव्हा तुम्ही वाचता, डोळे आपले ते टेक्स्ट बघतात, त्या टेक्स्टला अर्थ लावतात. आधी अक्षरांचा अर्थ कळतो, अक्षरांचा उच्चार, मग त्या अक्षरांपासून शब्द बनतो, शब्दापासून वाक्य बनतं, वाक्यापासून पॅराग्राफ बनतो, पॅराग्राफ पासून पूर्ण पुस्तक बनतं. त्या पुस्तकातून अर्थ निघतात, त्या अर्थ आपल्या ब्रेनमध्ये बनतात. आणि काही राहतात, काही स्टोअर होतात, काही निघून जातात. ही सगळी प्रोसेस काही मिली सेकंड्स मध्ये होते. पण ही प्रोसेस करण्यासाठी, ऍक्च्युली आपल्यासमोर तेवढी पुस्तकं येण्यासाठी हजारो वर्षांचा काळ गेलेला आहे. आणि त्या हजारो वर्षांमध्ये अनेक बेनिफिट्स आपले वाढलेले आहेत. पहिला, इम्प्रूव्ह नॉलेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सेकंड इज इन्क्रीज व्होकॅब्युलरी. शब्द वाढतात, आपले शब्दसंग्रह वाढतो. बऱ्याच वेळेला इंग्रजी शिकताना आपल्याला प्रॉब्लेम येतो ना. मग लोक म्हणतात की डिक्शनरी घे आणि वाचायला लाग. पण डिक्शनरीतले शब्द आपल्याला कधी उपयोगाचे येत नाही. आपल्याला शब्द कधी उपयोगाला येतात, जेव्हा ते वापरलेले आपण पाहतो. जेव्हा तुम्ही वाचता किंवा मूव्ही बघता किंवा संभाषण करता किंवा संभाषण ऐकता, तेव्हा त्यातले शब्द आपल्याला कळतात. ओके. सो वाचन म्हणजे काय आहे? वाचन म्हणजे लेखकाशी संवाद आहे. बरोबर की नाही? सो कुठलाही आवाज न येता तुम्हाला एक माणूस मिळतो जो तुमच्याशी गप्पा मारतोय. सो दॅट इज वाय बुक्स आर सो पॉवरफुल. इन्क्रीज व्होकॅब्युलरी, बूस्ट कॉन्फिडन्स. व्होकॅब्युलरी वाढली तर असं होणार नाही की एखादा शब्द कळलाच नाही, कोण काय बोललं समजलंच नाही. किंवा नॉलेज एवढं असेल, तुम्हाला जर आलं असेल, तर तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढणार. ओके. सो इट बूस्ट युअर कॉन्फिडन्स. आणखीन एक गोष्ट करते वाचन, स्लो डाऊन कॉग्निटिव्ह डिक्लाइन. कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे जसं आपलं वय वाढायला लागतं, म्हातारपण यायला लागतं. व्हेन आय से म्हातारपण, ऍक्च्युली 35 नंतर बॉडीची डिक्लाइन सुरू होते. 35 वर्षानंतर. तर फिजिकल डिक्लाइन होतं, आपली हाडं ठिसूळ व्हायला लागतात. तसंच ब्रेन मधले ग्रे सेल्स कमी व्हायला लागतात मेमरीचे. आणि जर तुम्ही वाचत राहिलात
तर हा डिक्लाइन स्लो होतो, थांबत नाही पण स्लो होतो. ओके, मेंदू दीर्घकाळ हे राहतो, शार्प राहतो. आणि सगळ्यात शेवटचं रिड्यूस स्ट्रेस. सगळ्यांना आहे ना त्रास हा ताण. सो बऱ्याच वेळेला तुम्हाला लक्षात आलं असेल, एखादं छान गोष्ट वाचत असताना तुम्ही दुसऱ्या दुनियेत निघून जाता. तुम्ही आत्ता इथे आहात आणि 5 मिनिटात ते काय वाचायला घेतलं तर तुम्ही कम्प्लिटली दुसऱ्या दुनियेत जाता. माइंड स्विच होतो, स्ट्रेस होतो, स्ट्रेस निघून जातो. पु ल देशपांडेंनी एक किस्सा सांगितला होता. त्यांना एका सैनिकाने पत्र लिहून पाठवलेलं आणि त्या सैनिकाकडे काहीतरी असं पॅकेट आलं होतं पेपरमध्ये लपेटलेलं, पुस्तकाच्या काहीतरी याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पु ल देशपांडेंचा एक लेख होता, कॉमेडी लेख होता आणि तो त्याने आता वाचला. आणि वाचल्यानंतर त्याला फ्रेश वाटलं फार. त्याने नंतर पत्र लिहून सांगितलं, की मी आत्महत्या करायला गेलो होतो. तिथे मला तो पेपर दिसला आणि जस्ट मी वाचलं आणि ते वाचत-वाचत मला असं वाटलं, की आयुष्य किती सुंदर आहे, मी का संपवतोय? आणि मी माझा आत्महत्येचा निर्णय बदलला. आणि हा पु ल देशपांडेंनी सांगितलेला किस्सा आहे. सो स्ट्रेस कुठल्या कुठे पळवून लावण्याची ताकद पण चांगल्या वाचनामध्ये आहे. सो एवढे सगळे फायदे आहेत वाचनाचे. आणि तरी सुद्धा बरेचसे लोक वाचत नाहीत. आपण वाचत नाही असं मी म्हणणार नाही, कारण इथे जे तुम्ही लोक आलेले आहात, तुम्ही बरंच काही काही चांगलं वाचताय. पण इन जनरल जर तुम्ही बघितलं, वाचन खूपच कमी झालेलं आहे. त्याला कारणं पण तशी आहेत, फक्त दोष देऊन चालणार नाही. जसं मोबाईलचा वापर वाढलेला आहे, व्हिज्युअल वापर वाढलेला आहे. कुणालाही वाचण्यापेक्षा व्हिज्युअलमध्ये जास्त इंटरेस्ट असणं साहजिक आहे. पण वाचनामुळे पण अनेक गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे ते कम्प्लिटली बंद करता कामा नये. देन रीडिंग इज ऑल अबाउट माइंडसेट. ओके, रीडिंग इज ऑल अबाउट माइंडसेट. सो बरेच जण असतील ज्यांची अशी तक्रार असेल, की मला वाचायला तर इच्छा तर खूप होते, पण वाचायला घेतलं की बोर होतं, झोप येते, वेळच मिळत नाही आम्हाला वाचण्यासाठी. असे बरेच लोक असतील. तुमच्यापैकी कोणी इथे आहे का? वाचनासाठी वेळच नाही मिळत. सो काही लोक हो म्हणतात, काही लोक नो म्हणतात. ओके. सो फ्रेंड्स, वाचनासाठी काय कुठल्याच गोष्टीसाठी वेळ कधी मिळत नाही. ओके. वेळ अशी गोष्ट नाही की तुम्हाला मिळते, की कधी कोणतरी येऊन सांगेल, की हा वेळ हे कर. वेळ आपल्याला काढावा लागतो. आणि देअर कम्स द प्रायोरिटी. तुम्ही कशाला प्राधान्य देणार तुमच्या आयुष्यात, ते तुम्हाला मिळणार. ओके. एनी गेसेस, एनी आयडियाज, तुमचं स्वतःचं सोशल मीडिया टाइम किती आहे? सोशल मीडिया टाइम. सोशल मीडियावर दिवसाचे आपण किती वेळ घालवतो? इंडियाचा ॲव्हरेज 3 तासापेक्षा जास्त आहे. इंडियाचा ॲव्हरेज. अंजली मॅडमने लिहिलंय नेटबेटमुळे वाढलंय, पण नेटबेट इज नॉट सोशल मीडिया. ओके. सो इंडियाचा ॲव्हरेज 3 तास आहे आणि 3 तास खूप वेळ आहे. भरपूर वेळ होतो 3 तास. कारण आपला जर तुम्ही बघितला दिवसभराचा वेळ, झोपण्याचा वेळ, जेवण्याचा वेळ, तयार होण्याचा वेळ बाजूला काढला तर आपल्याला इफेक्टिव्हली 12 तास मिळतात. 12 तासामधले 8 तास तुम्ही काम करताय. ओके. सो ते निघून गेले. 1-2 तास प्रवासात गेले, ते निघून गेले. आपल्याला 2-3 तासच उरतात आणि ऑलमोस्ट ते सगळे आपण सोशल मीडिया नाहीतर टीव्ही या 2 गोष्टींना देतोय. किंवा Netflix वगैरेंना देतोय. किंवा तुम्ही असे काही सेशन्स ऐकताय, तर तो वेळ कारणी लागेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. पण अदरवाईज इंटरनेटवर जो तुम्ही वेळ देताय, एंटरटेनमेंटसाठी वेळ देताय, तो खूप जास्त आहे. एंटरटेनमेंटसाठी 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास ठीक आहे. पण एनिथिंग अबोव्ह दॅट हा खूप जास्त वेळ आहे. सो इट इज ऑल अबाउट प्रायोरिटी, इट इज ऑल अबाउट माइंडसेट, की मला कशाला वेळ द्यायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी माझ्या वयाच्या 20-22व्या वर्षी पण काही वाचत नव्हतं. पुस्तकं वाचायचो शाळेतली, तीच खूप मोठी गोष्ट होती. अ, मी लायब्ररीत जायचो, पुस्तकं आणायचो, पण मी हार्डली ती पूर्ण करायचो. फार कधी वाचायचो नाही ती पुस्तकं. ओके. सो आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे आजच्या सेशनचा? आपल्याला माइंडसेट पहिला बदलायचा आहे, की आपल्याला ती एक ॲक्टिव्हिटी नाही वाटली पाहिजे, की अरे बापरे! आता मी पुस्तक काढून 10 10 मिनिटं, 15 मिनिटं, 10 पानं कशी वाचू? ती एक टू डू ॲक्टिव्हिटी बनवायची नाही आपल्याला. तर आपल्याला काय करायचं, एक हॅबिट आपली बनली पाहिजे. जसं आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो, आपल्याला ती हॅबिट झाली आहे ना.
किंवा रोज आपल्या जेवणाच्या 3 वेळा आहेत त्या पाळल्या जातातच. त्या वेळेला आपण जेवतो बिकॉज दॅट्स अ नॅचरल थिंग. त्याच्यासाठी प्रायोरिटी पण निघते, वेळ पण निघतो, कुक करायला पण वेळ मिळतो, खायला पण वेळ मिळतो, सगळं करतो. सो बिकॉज त्याला आपण नॅचरल हॅबिट बनवलेलं आहे. एक्झॅक्टली आपल्याला ते करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सो आपण आपल्या प्रायोरिटीसाठी वेळ काढतो, तसं आपल्याला पुस्तक वाचन हे प्रायोरिटी बनवली पाहिजे. माइंडसेट काय आपला क्लिअर केला पाहिजे, की मुळात याचे फायदे काय आहेत? मुळात हे का करावं? हे जर तुम्हाला क्लिअर असेल, मी आत्ताच तुम्हाला बेनिफिट सांगितले, तर तुम्हाला स्वतःला एक वचन द्यावं लागेल, की आय विल गिव्ह प्रायोरिटी टू रीडिंग. सोशल मीडिया बंद होणार नाही, करू नका. पण सोशल मीडिया जर 3 तास वापरताय, तर 2 तास 45 मिनिटं नक्कीच करू शकता तुम्ही त्याचे, किंवा 2 तास 30 मिनिटं नक्कीच करू शकता. आपल्याला तेवढंच पाहिजे. ओके. मेक सेन्स? आता मला तुमची कमिटमेंट द्या, की मी वाचनाला प्राधान्य देईन. आज आपल्याकडे खरंच खूप चांगले वाचक मंडळी आलेत. व्हेरी गुड. वंडरफुल. व्हेरी गुड. कारण ही तुमच्या स्वतःला दिलेलं वचन आहे आणि इथे तुम्ही सगळे अडल्ट्स आहात. कोणी तुमच्यावर चेक करायला येणार नाहीये. तुम्ही स्वतःला दिलेलं वचन आहे, की मी वाचनाला प्राधान्य देईन. इथून आपली सुरुवात आहे, कारण आपण स्वतःहून जोपर्यंत स्वतःलाच कमिटमेंट देत नाही, तोपर्यंत काय पुढे होणार नाही. ओके. देन आय विल गिव्ह यू सिंपल क्विक मॅथमॅटिक्स ऑफ रीडिंग. ओके. जसं मी तुम्हाला म्हटलेलं, मी तुम्हाला सायन्स शिकवणार आहे, गणित शिकवणार आहे वाचनाचं. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि जरी तुम्हाला गणित आवडत नसेल तरी चिंता करू नका, फार काही कॉम्प्लिकेटेड मॅथमॅटिक्स नाही, सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके. सगळ्यात पहिल्यांदा, एनीबडी हॅज आयडिया ऍव्हरेज रीडिंग स्पीड माणसाचा किती आहे? मी आता तुम्हाला कमेंट करायला सांगत नाहीये, मीच तुम्हाला उत्तर देतो. ऍव्हरेज रीडिंग स्पीड आहे 250 शब्द पर मिनिट. एका मिनिटाला आपण 250 शब्द वाचू शकतो, आणि हा ऍव्हरेज स्पीड आहे. बाकी 500-600 शब्द वाचणारे लोक पण आहेत, आणि 100 शब्द वाचणारे लोक पण आहेत. ऍव्हरेज स्पीड जो आहे तो 250 वर्ड्स पर मिनिट आहे. एक जे पुस्तक असतं, ऍव्हरेज 200 पानाचं पुस्तक असतं, आणि त्याचे 60,000 शब्द असतात 200 पानांच्या पुस्तकांमध्ये. ओके. सो जर तुम्ही 250 शब्द एका मिनिटाला वाचता, तर 60,000 शब्द वाचायला आपल्याला किती मिनिटं लागतील? हा सिंपल कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 60,000 डिवायडेड बाय 250 इक्वल्स 240 मिनिट्स. ओके. 240 मिनिटं फक्त आपल्याला लागतील 200 पानाचं पुस्तक संपवण्यासाठी. म्हणजे जर तुम्ही त्याला तासांमध्ये कन्वर्ट केलं, तर 4 आवर्स. 4 तासाला आपण एक ऍव्हरेज पुस्तक वाचून संपवू शकतो. ओके. अँड आय अगेन से ऍव्हरेज. काही 100 पानी पुस्तक असतील, काही 300 पानी पुस्तक असतील. ऍव्हरेज इज 4 आवर्स. जर तुम्ही मूव्ही बघितलात एखादा, तो मूव्ही 3 तासाचा असेल, थिएटरमध्ये जाण्या येण्यात आणि मधला इंटरव्हलचा टाइम पकडला, तर यू एनी टाइम क्रॉस 4 आवर्स. तुम्ही मॉलमध्ये गेलात तर 4 तासाच्या आधी कधीच परत येणार नाही. ओके. सो एवढाच इक्विव्हलंट टाइम आपल्याला द्यायचा आहे एका पुस्तकासाठी. कॅन यू स्पेंड 4 आवर्स इन 1 मंथ? एका महिन्यामध्ये आपण 4 तास काढू शकतो का? माझ्या मते उत्तर हो, यायला हरकत नाही. ओके. आणि जर तुम्ही बघितलं, या स्पीडने तुम्ही 12 पुस्तकं आरामात वाचू शकता वर्षाचे. ओके. नाउ कॅल्क्युलेट दिस फॉर युअर सेल्फ, तुमच्या स्वतःच्यासाठी. जर फक्त 10 मिनिटं आपण रोज दिली, पॉसिबल आहे? पहिलीच गोष्ट मला तुम्ही सांगा, पॉसिबल आहे रोजची 10 मिनिटं वाचणं? ओके. पॉसिबल आहे, डेफिनेटली पॉसिबल आहे. ते 10 मिनिटं जर आपण रोज केले, 365 दिवस केले, तर 3650 मिनिटं आपण वाचतो वर्षभरात. आणि त्याला हे 240 मिनिटांनी भागितलं, तर येतात 15.2 बुक्स इन अ इयर. ऍव्हरेज 15 बुक्स वी कॅन इझिली रीड जस्ट बाय स्पेंडिंग 10 मिनिट्स पर डे. 10 मिनिट्स पॉसिबल आहे ना? 10 मिनिट्स. तुमचा स्पीड कमी असेल तर तुम्ही 15 नाही 10 पुस्तकं वाचाल. तुमचा स्पीड चांगला असेल तर 20 वाचाल. मी मगाशीच सांगितलं, आकड्यांमध्ये जाऊ नका. ओके. आपलं उरलेलं आयुष्य मे बी 30 असेल, 40 असेल, 50 असेल, इंटू 10 बुक्स पर इयर जर तुम्ही केली, तर आपल्याला मॅक्सिमम 400-500 पुस्तकं वाचता येणार आहेत. मॅक्सिमम. ओके. सो काय वाचायचं ते फार पर्टिक्युलरली निवडलं पाहिजे आपण. उगाच काहीतरी पापड पसारा वाचण्यात पॉईंट नाहीये. आणि कारण आपल्याकडे टाइम लिमिटेड आहे, आणि आपल्याला तो या 400-500 पुस्तकांच्या नॉलेजमध्ये आपल्याला बसवायचा आहे. तुम्ही जर चांगला अजून वाचू शकला, अजून वेळ आला तुमच्याकडे,
आवड लागली तर खूपच चांगलं आहे. बट आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. आय एम टॉकिंग अबाउट ॲव्हरेज. हे वाचनाचं गणित तुम्हाला कसं वाटलं? आता तुम्हाला हा कॉन्फिडन्स आहे का, की मी 12 ते 15 पुस्तकं वर्षाला वाचू शकतो? कारण हे गणित सिंपल आहे. हे गणित एकदा डोक्यात बसलं, की आपण स्वतःला फसवू शकणार नाही. वंडरफुल. ग्रेट. सुपर. थँक यू फ्रेंड्स. सो गिव्ह मी क्विक फीडबॅक. आपला फक्त सिनॉप्सिस कव्हर झालेला आहे. म्हणजे इंट्रोडक्शन टू द टॉपिक. क्विकली मला फीडबॅक द्या. जे सेशन चाललंय कसं चाललंय? तुम्हाला आवडतंय का? जमतंय का? पटतंय का? प्रॅक्टिकल वाटतंय का? माझी भाषा समजते का? गिव्ह मी क्विक फीडबॅक. नंतर सगळं झाल्यानंतर शेवटी फीडबॅक देण्यात काय पॉइंट आहे? वंडरफुल. वंडरफुल. ग्रेट. ग्रेट. थँक यू फ्रेंड्स. थँक यू. सो सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट टॉपिक. हाऊ टू रीड मोर. ओके, त्याच्यानंतर आपण वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं ते बघूया. हाऊ टू रीड मोर मध्ये मी बऱ्याच टिप्स आणलेल्या आहेत तुमच्यासाठी. 9 टिप्स आहेत, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील. थोडं मोठं करतो. हाऊ टू रीड मोर. ओके, लेट स्टार्ट विथ नंबर 1. हाऊ अबाउट अ कप ऑफ टी. आता आपण एस्टॅब्लिश केलंय की आपल्याला 10च मिनिटं दिवसाचं वाचायचं आहे. कमीत कमी. जास्त तुम्हाला एवढा वेळ आहे तेवढा वाचा, कमीत कमी. ओके, सो चहा प्यायला आपण किती वेळ घालवतो दिवसाचे? 3 वेळा किंवा 2 वेळा चहा पिला तर 20-25 मिनिट्स आरामात आरामात जातात. कोणीतरी इथे म्हणते स्क्रीन दिसत नाही. आय थिंक बाकीच्यांना दिसतेय. सो अनिल सर, जर तुम्हाला स्क्रीन दिसत नसेल तर जर तुम्ही मोबाईलवर बघताय तर व्हर्टिकल पकडा, हॉरिझॉन्टल पकडा, किंवा मग तुमच्याकडे कुठेतरी टिक करून बघा, कुठेतरी तुम्हाला स्क्रीनचा छोटा आयकॉन दिसत असेल. ओके, बाकीच्यांना दिसते आय गेस. ओके, सो चहा आपण दिवसातून किमान 2 वेळा पितो. 10-10 मिनिटं त्यांच्यावर जातात, 20 मिनिट्स आपले इझिली जातात. पण मला ते नाही सांगायचं. मला चहाबरोबर एक वेगळी कंपॅरिझन तुम्हाला दाखवायची. आणि ती कंपॅरिझन अशी आहे मित्रांनो, की चहा आपण कसा पितो? चहा आपण कप घेऊन डायरेक्ट सिप करून टाकत नाही ना, पूर्ण टॉप टू बॉटम. ओके, आपण चहा कसा पितो? सिप करतो. हळू-हळू, हळूहळू पितो. पण फ्रिक्वेंटली पितो. दिवसातून 2 वेळा, 3 वेळा, काही लोकं 5 वेळा. ओके, असं आपण फ्रिक्वेंटली चहा पितो. एक्झॅक्टली असंच आपल्याला वाचन करायचंय. ॲट अ टाईम मी 1 तासभर वाचन करेल असं म्हणायचं नाही. असं प्रॅक्टिकली आजच्या जगामध्ये शक्य होत नाही, कारण डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला जो 10 मिनिट्सचा टाईम आहे ना, तो अचीव्ह करायचा आहे. मग तुम्ही तो अगदी यू कॅन स्टार्ट विथ 1 मिनिट. यू कॅन स्टार्ट विथ की मी डेली 1 मिनिट वाचेन. ओके, जर 10 मिनिट पण डिफिकल्ट तुम्हाला वाटत असतील तर. पण आपल्याला सिप्स सारखं चहा आपण जसं घोट-घोट घेतो, पण बऱ्याच वेळा घेतो, तसं वाचायचंय. एकदा मी बसेन आणि पूर्ण पुस्तक 8 तास वाचून काढेन, असं होत नाही. 8 तास सोडा, 1 तास होत नाही, अर्धा तास होत नाही. ओके, सो लेट्स बी प्रॅक्टिकल. चहा जसा आपण पितो एक्झॅक्टली तसं आपल्याला पुस्तक वाचायचं आहे. मग हे कुठे-कुठे आपल्याला वेळ मिळणार असा छोट्या सिप्सचा? 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 7 मिनिटं, असे आपल्या पूर्ण दिवसभरात खूप टाइम आपल्याला मिळतात. एक सोशल मीडियाबद्दल तर आपण बोललेलोच आहोत. दुसरा टाइम आहे वेटिंग टाइम. एनी आयडिया तुम्ही कुठे-कुठे वेट करता दिवसभरात? आणि एनी गेसेस की त्याच्यात किती वेळ जात असेल? ट्रॅव्हल करताना बऱ्याच वेळा वेटिंग असते. बस स्टॉपवर असते वेटिंग. ओला, उबर बुक केली तर ती येईपर्यंत असते वेटिंग. स्टेशनवर ट्रेन येईपर्यंत असते वेटिंग. सो ऑन एन ॲव्हरेज आपण जर स्पेशली शहरातले लोक जे असतील, इव्हन गावातले लोक असतील, कारण तिथे पण काय आपल्याला फार लवकर काय हे मिळत नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट. सो वी स्पेंड लॉट ऑफ टाइम वेटिंग. ओके, इंडियामध्ये हा डेटा उपलब्ध नाहीये, पण अमेरिकेमध्ये याचा पण अभ्यास केला गेला होता. आणि ॲव्हरेज अमेरिकन स्पेंड 20 मिनिट्स पर डे फॉर वेटिंग. ओके, त्या 20 मधले 5-7 मिनिटं कॉफीची वेट करण्यासाठी जातात, बाकीचे ट्रेनचा वेट करण्यासाठी जातात. आय एम शुअर इंडियाचा थोडा जास्त असेल ॲव्हरेज. पण हा वेटिंग टाइम आपल्याला इनफ आहे आपलं वाचन संपवण्यासाठी. ऑल वी हॅव टू डू इज की एक पुस्तक आपल्यासोबत ठेवायचं आहे, हँडी ठेवायचं आहे. ओके, तुमच्या पर्समध्ये ठेवा, बॅगमध्ये ठेवा किंवा मोबाईलमध्ये ठेवा.
वेन आय से आपल्याला पुस्तकं वाचायचे याचा अर्थ असा नाहीये की फक्त हार्ड कॉपी पुस्तकं वाचली पाहिजे. आपल्या मोबाईलमध्ये हजारो पुस्तकं मावतील की. ओके. सो बेसिकली आपण पुस्तक आपल्याकडे हँडी ठेवलं पाहिजे. कधी पण वेटिंग टाइम आला, ओपन केलं, वाचतो. आता ही गोष्ट तुम्हाला कदाचित सरप्रायझिंग वाटेल, पण सवयीने ना तुम्हाला कधी वेटिंग टाइम आला, कधी वेटिंग टाइम गेला कळणार पण नाही. अ, मला आठवतंय मी माझा फर्स्ट जॉब होता Mahindraमध्ये जेव्हा मी जॉब करत होतो. मी राहायचो कुर्ल्याला आणि कांदिवलीमध्ये प्लांट होता आमचा. तर मला कांदिवलीमध्ये जायचं असायचं. तर मी कुर्ला वरून बसने अंधेरी स्टेशनला जायचो. अंधेरी स्टेशनवरून ट्रेनने कांदिवली स्टेशनला जायचो. कांदिवली स्टेशनवरून पुन्हा बसने प्लांटमध्ये जायचो. असा तो प्रवास होता माझा. साधारण तासभर लागायचा त्या सगळ्या प्रवासासाठी. आणि मी त्याच्यामध्ये बुक घेऊन जायचो. कारण त्या काळामध्ये मोबाईल नव्हते. इट वॉज अर्ली 2000. माझा जॉब 2002 मध्ये सुरू झाला होता. आणि मी पुस्तकं वाचायचो. ट्रेनमध्ये पुस्तक वाचायचो, बसमध्ये पुस्तक वाचायचो. आणि असं करत बरीचशी पुस्तकं मी पूर्ण करायला लागलो. सो बेसिकली हा कधी वेटिंग टाइम आला, कधी ट्रेन आली, सगळं मेकॅनिकल होऊन जायचं. की मला माहिती आहे की आता या वेळेला ट्रेन येते, त्यावेळेला पुस्तक बंद करायचो. ट्रेनमध्ये गेलो, जागा पकडली, परत पुस्तक ओपन झालं. परत मला माहिती असायचं की आता स्टेशन आलं, 3 स्टेशन नंतर मी उतरायचो. म्हणजे सगळंच मेकॅनिकल होऊन झालं. कधी ट्रेन लेट आली, कधी उशीर झाला, कधी मला थांबावं लागलं. हा टेन्शनच कधी आलं नाही, कारण माझ्या हातात पुस्तक असायचं. ओके. सो हळू-हळू ते एकदम नॅचरल होऊन जातं. इफ यू स्टार्ट मेकिंग इट अ हॅबिट, इट्स लाइक ड्रायव्हिंग अ कार. कार चालवताना सुरुवातीला आपल्याला खूप भीती वाटते. खूप ह्या आरशात बघू की इथे बघू, गिअरवर लक्ष देऊ की ब्रेकवर लक्ष देऊ. पण हळू सरावाने तुम्ही असे कानावर फोन ठेवून कार चालवत कधी बाहेर पडला कळत पण नाही. सो एक्झॅक्टली सेम प्रोसेस आपल्या बुक रीडिंग बरोबर ऑर फॉर दॅट मॅटर एनी अदर हॅबिट, कुठल्याही सवयी बरोबर हे शक्य आहे. ओके. सो फ्रेंड्स, रिमेंबर दिस कप ऑफ टी. कधी पण उद्यापासून तुम्ही चहाचा कप बघाल, तर पहिलं डोक्यात तुमच्या घ्या की मी वाचतोय का किंवा वाचतेय का. मोस्ट ऑफ द लोकांना पेपर वाचण्याची सवय आहे चहा पिता आय एम नॉट सेइंग की ती बॅड सवय आहे. वाचा पेपर पण बरेच लोक आजकाल पेपर वाचणारे कमी झालेत. तो जर व्हॅक्युम मिळाला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप वाचत असाल, तर बेसिकली तुम्ही काय करताय, दुसऱ्यांनी तुमच्यासाठी ठरवलंय काय वाचायचं ते तुम्ही वाचताय. ओके. इव्हन फॉर दॅट मॅटर पेपरमध्ये पण जे छापून येणार आहे ते दुसऱ्याने तुमच्यासाठी ठरवलेलं आहे. पण पुस्तक वाचत असताना तुम्ही तुमच्यासाठी ठरवलंय की मला काय वाचायचंय. हा एक पर्स्पेक्टिव्ह मधला फरक समजून घ्या. सोशल मीडियामध्ये दुसऱ्याने ठरवलंय, फेसबुकने ठरवलं की तुमच्या समोर काय आणून ठेवायचं. व्हॉट्सअपने ठरवलंय की तुमच्या समोर कुठला मेसेज फॉरवर्ड करून ठेवायचा. ट्विटरमध्ये अल्गोरिदम आहे, Instagramमध्ये अल्गोरिदम आहे, सगळं तेच करतात. कोरामध्ये पण अल्गोरिदम आहे. फक्त तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता, तेव्हा तुम्ही ठरवलेलं असतं की मला काय वाचायचंय. ओके. हा कम्प्लिटली डिफरंट पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला याच्यात मिळेल. दिस इज नंबर 1. रिमेंबर कप ऑफ टी. सेकंड इज ऑडिओ बुक्स अँड पॉडकास्ट. बरेच जणांनी इथे कमेंटमध्ये पण लिहिलंय. वाचन म्हणजे फक्त असं वाचनच आपल्याला पुस्तक घेऊन केलं पाहिजे असं नाहीये. तर जर तुम्ही अगदी तेवढा पण वेळ मिळत नसेल, तर ऑडिओ बुक्स वापरा. खूप सारे ऑडिओ बुक्स अवेलेबल आहेत. Amazonचं ऑडिबल म्हणून जबरदस्त ॲप आहे. ₹200 पर मंथ घेतात. त्याच्यात एक पुस्तक ते आपल्याला ऐकायला देतात दर महिन्याला. व्हिच इज ऑसम. माझ्या मते खूप चांगली सर्व्हिस आहे ती. आणि मी बऱ्याच वेळेला बरीचशी पुस्तकं ऐकतोच मी जास्त. वाचन कमी झालंय, पण ऐकणं खूप जास्त वाढलंय. कारण मी वॉकला जातो, 2 तास कधी निघून जातात ऐकता कळत पण नाही. सो दॅट वे आपण बरीचशी पुस्तकं त्याच्यामध्ये वाचू शकतो, ऐकू शकतो. सिमिलरली पॉडकास्टमध्ये पण तसं आहे. ओके. सो नॉट नेसेसरी की तुम्हाला पुस्तक वाचलंच पाहिजे. ऑडिओ बुक्स इज अल्सो व्हेरी गुड ऑप्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा लक्षात येईल की बरेचसे शॉर्ट समरीज येतात 10 मिनिट, 15 मिनिट. ओके. त्या तुम्हाला पुस्तक समजून घ्यायचं असेल तर ऐका, पण त्या पुस्तक नाहीत हे लक्षात घ्या. ओके. पुस्तक पूर्ण ऐकणं खूप महत्वाचं आहे आणि पूर्ण म्हणजे पूर्णच सगळं नाही, पण पुस्तकातला ॲटलीस्ट 60-70% भाग आपल्याला काय आहे ते माहिती झाला पाहिजे. ओके. जे शॉर्ट समरीज असतात ना, त्या शॉर्ट समरीज रिटेन होत नाहीत, लक्षात राहत नाहीत तुम्हाला. ओके. त्याच्यामुळे शॉर्ट समरीज पुस्तकाबद्दल कल्पना देण्यासाठी ठीक आहे, इतरांमध्ये बोस्ट करण्यासाठी ठीक आहे की मी हे वाचलंय. पण ॲक्चुअली वापर व्हायचा असेल, आत्मसात व्हायचं असेल, तर यू शुड लिसन टू द होल थिंग. नंबर 3, स्किपिंग अँड ड्रॉपिंग. ओके.
पुस्तक वाचण्याचा अर्थ असा नाही की ते पहिल्या पानापासून सुरू करून शेवटच्या पानापर्यंत वाचून संपवलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. स्किपिंग आणि ड्रॉपिंग लाईक एनी अदर थिंग. आपण आत्ताच मगाशी कॅल्क्युलेशन केलंय, वर्षाला आपण 15च पुस्तकं वाचू शकतोय. आयुष्यभरात आपण 400-500 पुस्तकं वाचू शकतोय मॅक्सिमम. मग जी हातात आली ती सगळी वाचली पाहिजेत का? तर तसं नाहीये. ओके, जस्ट थिंक अबाउट इट. आपला वेळ जो आहे आपण त्या पुस्तकाला आपलं आयुष्य देतोय ना. सो जर तुम्हाला पहिले 10 पानं वाचल्यानंतर वाटलं की नाही खूपच बोरिंग होतंय, डोक्यावरून जातंय, जमतच नाहीये, तर उगाच कोणीतरी कुठल्यातरी मित्राने किंवा कुठल्यातरी युट्यूब चॅनलवर किंवा कुठल्यातरी मोटिवेशनल स्पीकरने सांगितलं हे पुस्तक वाचा आणि म्हणून तुम्ही ते घेऊन वाचायला लागलात, तर तसं करू नका. ओके, इट्स ओके टू स्टॉप रीडिंग अ बुक. माझ्याकडे खूप सारी पुस्तकं अशी आहेत जी मी घेतली वाचायला, 50 पानं वाचली, पडून राहिलं. नंतर ते कधीतरी 4-5 वर्षांनी मी पूर्ण केलं. ते पण केलं, कधी गरज लागली तर केलं, नाही तर नाही पण केलं. ओके, सो खूप सारी पुस्तकं अशी आहेत जी मी रँडमली कधी वाचतो, कधी वाचत नाही. बिकॉज इट्स ओके टू स्किप. इट्स ओके टू ड्रॉप. असं नाही की पुस्तक वाचणं म्हणजे स्टार्ट टू एंड आहे. मी पुढे तुम्हाला मेथड सांगणार आहे पुस्तक वाचण्याच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती आयडिया येईल. ओके, समजा बऱ्याच वेळेला मी हे करतो, की समजा तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये वाटलं की याच्यात काय राम नाहीये किंवा खूपच सोपं आहे किंवा खूप अवघड आहे, तर तुम्ही यू कॅन स्किप टू द नेक्स्ट चॅप्टर. ओके, मी बऱ्याच वेळा करतो. बरीचशी पुस्तकं आहेत मी शेवटची 15 पानं, फिक्शन असेल तर मी शेवटची 15 पानं आधी वाचतो. नॉन फिक्शन असेल तर मी जस्ट चाळतो, इंडेक्स बघतो, त्याच्यातले टॉप 2-3 मला कुठले लेसन वाटतात ते बघतो नावावरून आणि थेट त्या लेसनवर जातो. ते जर नाही कळलं तर 1-2 लेसन मागे येऊन परत वाचतो. ते जर कळलं तर परत 2 लेसन स्किप करून पुढे जातो. ओके, कारण मोस्टली 80-20 रूल सगळीकडे कामाचा असतो. त्या पुस्तकामधला जो गाभा आहे मेन सांगायचा, तो ते कुठल्यातरी त्या 10 चॅप्टर पैकी 2 किंवा 3 चॅप्टर मध्येच असतो. सो तो जर आपल्याला समजला तर गुड इनफ. त्याला एक काहीतरी नाव आहे सायंटिफिक, ते मी पुढे तुम्हाला सांगेन. बट यू कॅन सिम्पली स्किप टू द नेक्स्ट चॅप्टर. रीड मल्टिपल बुक्स ॲट वन्स. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही कदाचित ते करत असाल की नसाल मला माहिती नाही, पण ॲट अ टाइम 4-5 पुस्तकं हँडी ठेवा तुमच्याकडे. ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरी, जिकडे पण तुम्ही बेडच्या आसपास, बेड साइड टेबलवर, कुठे पण जिथे ॲक्सेसिबल होतील अशी 4-5 वेगवेगळ्या टाइपची पुस्तकं, वेगवेगळ्या कॅटेगरीतली पुस्तकं. सगळी एकाच टाइपची नको, सगळी मोटिव्हेशनल किंवा सगळी सेल्फ हेल्प किंवा सगळी बिझनेस, सगळी फायनान्स अशी नको. तर वेगवेगळ्या क्षेत्रातली रँडम पुस्तकं. ओके, फॉर एक्झाम्पल समजा गायन हे तुमचं क्षेत्रच नाही आहे. मग तुम्ही एखाद्या गायकाचं जर आत्मचरित्र घेतलं वाचायला, तर तुम्हाला कंप्लीट वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. आणि तुम्हाला सांगू का, नॉलेज इज नॉट लिनियर. म्हणजे नॉलेज असं एका रांगेचं नसतं. वेगवेगळे डॉट्स कनेक्ट केल्यामुळे नॉलेज तयार होतं. ओके, सो जर तुम्ही त्या एकाच प्रकारचं इनपुट दिलं तुमच्या ब्रेनला, तर ते लिनियर विचार करेल आणि मग त्याला नॉलेज कंप्लीट नाही मिळणार. तर कंप्लीट नॉलेज पाहिजे असेल तर त्याला टी नॉलेज असं म्हणतात. टी नॉलेज. टी म्हणजे मुख्य जो मधला दांडी जी आहे टीची, तसा तुमचा जो कोर विषय त्याच्याबद्दल भरपूर वाचा आणि सराउंडिंग विषयांबद्दल थोडं थोडं वाचा. सो टी लेटर कसं असतं, वरती एक आडवी रेष असते आणि एक उभी रेष असते. सो उभी रेष म्हणजे तुमचा कोर विषय, जो आवडीचा विषय आहे किंवा जो महत्वाचा तुमच्यासाठी विषय, तो भरपूर वाचा. आणि सोबत टी म्हणजे बाकीचे सेक्टर्स, सेगमेंट ज्याचा तुमचा कधी संबंधच नाही, असे सगळे पण थोडे थोडे वाचा. ओके, दिस इज द रिअल टेस्ट नाही, ट्रिक टू गेट मल्टिपल अँगलने विचार करण्यासाठी जे नॉलेज लागतं ते. ओके, सो रीड मल्टिपल बुक्स ॲट वन्स. कारण आपल्याला 5-5, 10-10 पानच ॲट अ टाइम वाचायचे, तर पूर्ण पुस्तक नाही संपलं तरी चालेल. वेगवेगळ्या अँगलची वेगळी पुस्तकं घ्यायची. अबॅन्डन द बुक. डोंट वरी टू अबॅन्डन द बुक. मी मगाशी सांगितलं एखादं पुस्तक कधी कधी वाटतं की हे नाही बरोबर आहे, गॅस आहे किंवा हे काय एवढं फेमस झालं माहिती नाही, मला नाही पटलंय, सोडून द्या ते पुस्तक. उगाच जनरल तो काय कम्प्लीट करायला जायचं नाही, बिकॉज आपला टाइम महत्वाचा आहे. ओके, सो मेक शुअर की स्किपिंग अँड ड्रॉपिंग चालेल. पूर्ण पुस्तक स्टार्ट टू एंड वाचलं असं पाहिजे असं काही नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला त्या पुस्तकातला गाभा समजतोय, तुम्ही आरामात पुढे जाऊ शकता. ओके, मी बराच वेळा हे करतो. बरीच पुस्तक मी असे अर्धवट वाचलेत, पण अर्धवट वाचले त्याचा अर्थ ती मला अर्धवट समजले तसं नाही. त्यातला मुख्य जो गाभा आहे तो मला प्रॉपर समजलेला आहे. ओके, त्याची जी टेक्निक आहे ती आपण पुढे बघणार आहोत. सो आपण 1, 2, 3 टेक्निक्स बघितल्या. 4 आणि 5 घेतो, नंतर मग तुमच्या प्रश्नांकडे जातो.
नंबर 4 इज हॅबिट लूप. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण याच्या आधी मास्टर माइंड सिरीज मध्ये हॅबिट फॉर्मिंग बद्दल एक सेशन केलेला आहे. सवयी कशा लावायच्या, वाईट सवयी कशा सोडवायच्या, याच्याबद्दल एक डिटेल सेशन केलंय. त्याच्यात मी हा टॉपिक घेतला होता हॅबिट लूप म्हणून. तिथे डिटेल घेतला होता. आता इथे एवढा डिटेल घेऊ शकणार नाहीये, पण मी तुम्हाला एक कल्पना देतो. बेसिकली कुठलीही सवय लावायची असेल किंवा जुनी सवय घालवायची असेल तर त्याच्यासाठी हॅबिट लूप महत्वाचा आहे. लूप म्हणजे तो फिरत राहतो. ओके, स्टार्ट एंड 3 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. स्टार्ट टू एंड, परत स्टार्ट, परत एंड, परत स्टार्ट, असं ते लूप मध्ये फिरत राहतं. ओके, सो तो लूप काय आहे? कुठलीही सवय नवी लावायची असेल, समजा तुम्हाला वाचनाची सवय नाहीये किंवा एखादी वाईट सवय घालवायची, तर त्याला पहिल्यांदा असतो क्यू. क्यू म्हणजे ट्रिगर. सवय जर नवी लावायची असेल, समजा तुम्हाला वाचनाची सवय लावायची, ओके, तर कुठला तरी दिवसामध्ये एक ट्रिगर असा झाला पाहिजे की त्यावेळेला तुम्ही वाचायला सुरू करणार. ओके, दुसरं रुटीन. ऍक्च्युली वाचणार 10 मिनिटं जसं आपण म्हटलंय, बट आय विल रेकमेंड की 1 पान वाचा. 10 मिनिटं नका वाचू, 1 पान वाचा. ओके, आणि त्याच्यानंतर थर्ड इज रिवॉर्ड, की तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला स्वतःला काहीतरी बक्षीस द्या. ते बक्षीस मेंटल असेल किंवा फिजिकल असेल. ओके, वाचल्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळालं, ते मेंटल आहे, किंवा तुम्ही सांगितलं की जोपर्यंत 1 पान वाचणार नाही तोपर्यंत मी चहा पिणारच नाही आजचा, किंवा जे काय तुमची आवडती गोष्ट आहे ती, किंवा मी व्हॉट्सअप ओपनच करणार नाही तोपर्यंत. दिस इज रिवॉर्ड. ओके, सो तुम्ही काय करताय? तुमच्या ब्रेनला शिकवताय. येस प्रिया मॅडम, हे ॲटॉमिक हॅबिट्स मधलंच आहे आणि मी ॲटॉमिक हॅबिट्स हेच पुस्तक बुक स्मार्ट मध्ये पूर्ण डीप मध्ये शिकवलेलं आहे, आणि त्याच्यामधूनच हा कॉन्सेप्ट आपण शिकलोय. सो जर तुम्ही बघितलं, रुटीन काय आहे? पुस्तक वाचणं. ओके, रिवॉर्ड काय आहे? पुस्तक वाचल्याचं सॅटिस्फॅक्शन मिळालं, ज्ञान मिळालं, हे झाले मेंटल रिवॉर्ड्स. पण फिजिकल रिवॉर्ड तुम्हाला पाहिजे तर द्या. जसं मी सांगितलं की हे पुस्तक वाचून झालं, पूर्ण पुस्तक जर मी वाचलं आठवड्याभरात, तर मी बाहेरून काहीतरी खायला ऑर्डर करेन, किंवा मी जाऊन आईस्क्रीम खाऊन येईन, किंवा मी पार्टी करेन. काही असेल फिजिकल रिवॉर्ड तुम्ही स्वतःला देऊ शकता. जर मेंटल रिवॉर्डवर खुश असाल तर मेंटल रिवॉर्डवर खुश असू शकता. ओके, सो रुटीन आणि रिवॉर्ड क्लिअर आहेत. क्यू जो आहे ना, क्यू, तो महत्वाचा आहे, की काय असं दिवसभरात झालं तर तुम्ही ट्रिगर कराल. मी तुम्हाला माझा क्यू सांगतो, आणि तो मी खूप आधी वापरायला सुरू केलेला, पण अजूनही वापरतोय. मी ऑफिसमध्ये जेव्हा होतो, गोदरेजमध्ये जॉब करत होतो, त्यावेळेला माझा जो कंपनीने दिलेला लॅपटॉप होता, विंडोज लॅपटॉप होता, तो सुरू व्हायला प्रचंड वेळ लागायचा. ओके, त्याला स्टार्टअप टाइम भरपूर होता. तर त्या वेळेत एक पुस्तक वाचायला मी सुरू केलं. सो मी ऑफिसमध्ये गेलो, टेबलवर बसलो, लॅपटॉप ऑन केला, बटन दाबलं, त्याच्यानंतर ती ऑपरेटिंग सिस्टम रन होऊन स्क्रीन दिसेपर्यंत 8-10 मिनिटं निघून जायचे. आणि त्या 8-10 मिनिटांमध्ये मी ठरवलं की मी रोज किमान 1 पान वाचेन. तर मी पुस्तक पण घेऊन जायचो, आणि ते सुरू होईपर्यंत, म्हणजे क्यू काय होता माझा? मी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर फर्स्ट थिंग आय विल डू इज रीड 1 पेज. ओके, मग ते 8 मिनिटं मला मिळायची. कधी त्याच्यात 2 पानं व्हायची, कधी 4 व्हायची, कधी 10 व्हायची, कधी 1 व्हायचं, डिपेंडिंग ऑन द बुक. ओके, पण तशी मला सवय लागली. आता माझ्याकडे मॅक आहे, आम्ही ओपन केलं का दुसऱ्या मिनिटाला सुरू होतो, पण मला ती वाचायची सवय अजूनही लागलेली आहे. आणि आय एम स्टार्ट माय डे इन ऑफिस विथ द बुक्स. ओके, एकदम सिंपल गोष्ट आहे बघा. तुम्ही कुठलीही ट्रिगर ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल, जसं आपण चहाचं मगाशी उदाहरण घेतलं, चहाचा कप मी कधीही हातात पुस्तक असल्याशिवाय घेणार नाही. सो एक ट्रिगर तुम्ही मेंटली दिला स्वतःला, की ज्या वेळेला हातात चहा आहे, त्या वेळेला माझ्या हातात पुस्तक आहे. किंवा रात्री झोपण्याच्या आधी मी 1 पान वाचून तरच झोपेन. तो तुम्ही स्वतःला ट्रिगर देऊ शकता. सो तुम्ही बेडमध्ये गेलात की पुस्तकच बाजूला तुम्ही ठेवून दिलेला आहे, तर तो क्यू मिळाला, ट्रिगर मिळाला. ओके, असे तुम्ही फिजिकल ट्रिगर बरेचसे ठेवू शकता. काही ट्रिगर्स इथे मी तुम्हाला सांगतो. एकतर अलार्म लावा. तुमच्या मोबाईलवर बरेचसे अलार्म्स लावता येतात. सो तसा एक रीडिंगचा अलार्म लावला तरी चालेल. ओके, ऍक्टिव्हिटी क्यूज मी आताच तुम्हाला सांगितलं. एखादी ऍक्टिव्हिटी करताना मी सकाळी उठल्यानंतर फर्स्ट 1 पान वाचून काढेन, किंवा रात्री झोपताना 1 पान वाचून काढेन, किंवा चहा पिताना 1 पान वाचून काढेन, किंवा ऑफिसमधून सुटल्यानंतर मी जेव्हा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये बसेन, तर त्यावेळेला मोबाईल बघण्याच्या ऐवजी मी 1 पान पुस्तक वाचेन, मग मी मोबाईल बघेन. आणि लक्षात घ्या, आपण 1 पानच म्हणतोय मी सतत, ज्यांना सवय नाही त्यांच्यासाठी. मोठं टार्गेट घ्यायचं नाही, कारण ते पूर्ण नाही होत, मग निराशा होते आणि मग ती सवय कधीच पूर्ण होत नाही. आपल्याला छोटं टार्गेट घ्यायचं जे पूर्ण होईल.
एक पानाचे 2-5 पानं कधी झाली तुम्हाला कळणारही नाही, कारण ते एक पान वाचताना इंटरेस्ट येतो. मग 2, 3, 4 पानं होतात आरामात. ओके, सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. एक पान फक्त आपल्याला कंपल्सरी कंप्लीट करायचं. ओके, हे झालं ऍक्टिव्हिटी क्यूज. तिसरं झालं व्हिज्युअल क्यूज. व्हिज्युअल क्यूज म्हणजे तुमच्या आसपासच पुस्तकं असली सगळीकडे. ओके, सो फॉर एक्झाम्पल मी मध्यंतरी आमच्या घराचं थोडंसं रिनोव्हेशन केलं, तर जो टीव्ही आहे, टीव्ही बंद करू शकत नाही कारण घरातले लोक बघतात बाकीचे, मी टीव्ही बघत नाही फारसा. तर टीव्हीच्या दोन्ही बाजूला मी पुस्तकं लावून ठेवलेत. सो जेव्हा जेव्हा मी टीव्हीकडे बघतो मला पुस्तकं दिसतात बाजूला. सो दॅट्स अ क्यू. आणि तो इतरांसाठी पण आहे. काही लोक क्यू घेतात, काही लोक टीव्हीच बघतात, काही लोक त्याच्यातून पुस्तकं उचलतात आणि बघतात. ओके, सो दॅट्स अ व्हिज्युअल क्यू. किंवा माझ्या टेबलवर, आता पण ऑफिसच्या टेबलवर जर तुम्ही बघितली तर रॅन्डमली पुस्तकं येतात. ओके, आणि रॅन्डमली एखाद 2 पानं वाचतो. असं नाही की सगळीच पुस्तकं प्रत्येक वेळेला वाचतो. काय काय पुस्तकं या टेबलवर 6-6 महिने पडून आहेत. मी कधीतरी रॅन्डमली 1-2 पानं त्याची वाचतो. ओन्ली थिंग की तो व्हिज्युअल क्यू आहे. समोर दिसले का आपण चाळतो लगेच. ओके, सो तसा आपल्याला व्हिज्युअल क्यू आपण दिला पाहिजे. सो ह्या बेसिकली आपण काय करतोय, आपल्या ब्रेनला हॅबिट लावण्यासाठी, सवय लावण्यासाठी सिच्युएशन तयार करतोय, कल्चर तयार करतोय वाचनाचं. ओके, सो जसं मी म्हटलं की आयर्लंडमध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं वाचली जातात. मी काही काळ लंडनमध्ये होतो आणि मोकळा होतो, म्हणजे तेव्हा मी काही करत नव्हतो, फिरतच होतो फक्त. तर बऱ्याचशा तिथल्या गार्डन्समध्ये वगैरे जायचो असं दुपारी वगैरे एकटा. तर मी बघायचो की सगळे ऑलमोस्ट लोक दुपारच्या वेळेला गार्डनमध्ये येतात आणि पुस्तक वाचत बसतात. बऱ्याच लोकांच्या हातामध्ये पुस्तकं असायची आणि वाचत बसलेले असायचे. आणि मी एकटाच असायचो की जो मोबाईलवर असायचो. नंतर मग हळूहळू मी पण तिथली 1-2 चांगली पुस्तकाची दुकानं हेरली, 2-3 पुस्तकं घेतली चांगली आणि मग ते पूर्ण वेळ गार्डनमध्ये 2-2 तास, 3-3 तास बसून वाचण्याचा आनंद घ्यायला लागलो. सो दॅट इज हाऊ तुमचं जर सराउंडिंग बदललं तर तुमची हे बदलते, सवय बदलते आणि त्याच्यामुळे आपलं सराउंडिंग बदलायची जबाबदारी आपलीच आहे, जर आपल्याला चांगल्या सवय लावायच्या असतील तर. ओके, सो दिस इज हॅबिट लूप फॉर यू. सो म्हणजे आपण 4 पॉइंट्स बघितले आतापर्यंत. कप ऑफ टी, ऑडिओ बुक, स्किपिंग आणि हॅबिट लूप. या 4 पॉइंट्स मध्ये तुम्हाला काही क्वेरीज, क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. आणि याच्यातलं काय तुम्हाला नवीन वाटलं, काय तुम्हाला इम्प्लिमेंट करावं असं वाटेल ते सांगा. एनी क्वेश्चन्स, क्वेरीज, प्लीज आस्क. वाचताना झोप येते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. झोप आली तर चांगलं आहे, झोपून जायचं. आपल्याला एकच पान वाचायचं, लक्षात घ्या. आपल्याला पूर्ण काही तासंतास वाचायचंच नाही. 1 पान, 2 पान. ते 1 पान वाचा, आज झोप आली तर झोपून जा. कारण तुमच्या बॉडीचा कॉल येतो. ओके, डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला मोबाईल बघताना झोप येते का? नाही येत. कारण तुमच्या वाचनासाठी ते बॉडी तयारच झालेली नाही. ती तयार व्हायला वेळ लागेल. डोंट वरी अबाउट इट. जास्त टेन्शन नाही घ्यायचं वाचनाचं. प्रॅक्टिस करायची, आपल्याला सवय लावायची. आपण ब्रश करण्याचं कधी टेन्शन घेतो का? तसंच आहे वाचन. एक दिवस त्याची सवय बनेल. ऑटोमॅटिक होईल, आपल्याला कळणार नाही. एक प्रश्न इथे महत्वाचा आहे, बऱ्याच जणांनी विचारलाय, की मध्येच पुस्तकं वाचलं तर काहीतरी राहून जाईल असं वाटतं. ओके, सो 2 प्रकारची पुस्तकं असतात. एक फिक्शन असतं, एक नॉन फिक्शन असतं. ओके, फिक्शन म्हणजे सगळं काल्पनिक आहे. नॉन फिक्शन मध्ये डेटा असतो, स्टॅटिस्टिक्स असतात, डायग्राम्स असतात, रिअल असतं. ओके, त्यातले नॉन फिक्शन पुस्तक तर तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड रॅन्डमली वाचा. कुठलं काही मिसिंग होत नाही त्याच्यामध्ये. ओके, कारण 80-20 रूल जगात सगळीकडे लागतो. कुठलंही पुस्तक जर तुम्ही घेतलं तर त्यातला पूर्ण 600 पानाचं जरी पुस्तक असलं तरी त्याचा मूळ गाभा 20% पेजेसवरच असणार आहे. ओके, ते पुस्तक लिहिण्याची पद्धत, त्या पुस्तकातले किस्से, स्टोरीज तुम्हाला आवडले तर पूर्ण पुस्तक नंतर वाचाच की तुम्ही, जर तुम्हाला आवडलं तर. पण ते पुस्तकाचं रॅन्डमली तुम्ही जर पुस्तक वाचायला घेतलं, जर अंदाज लावला, मी पुढे तुम्हाला टेक्निक सांगणार आहे कसा लावायचा. पण जर तुम्हाला, मला आता ती सवय झाली, मी आता काहीच पूर्ण वाचत नाही. ओके, इनफॅक्ट माझी बायको माझ्यावर रागवते की मी मूव्ही पण बराचसा फॉरवर्ड फॉरवर्ड करून बघतो. म्हणजे 2 तासाचा मूव्ही मी अर्ध्या तासात संपवतो.
कारण मला माहिती असतं की काय पुढे होणार आहे, काय मागे झालंय, फार जास्त काही तर्क लावायला लागत नाही. विच इज नॉट अ व्हेरी गुड हॅबिट ॲटलीस्ट एंटरटेनमेंटच्या बाबतीत. पण झाली सवय. कारण मी पुस्तकं पण मी वाचतो तर रँडमली पानं काढतो, वाचायला घेतो. मग मला ते थोडेसे तारा जुळण्यासाठी 1-2 पानं मागे जावं लागतं, कधी 1-2 पानं पुढे. पण त्याच्यात होऊन जातं. पूर्ण पुस्तक वाचायला लागतच नाही. अनलेस ते आत्मचरित्र आहे. ओके. आत्मचरित्र बऱ्याच वेळेला मी शेवटचे 15 पानं आधी वाचतो. आणि मग त्याच्यात जर मला वाटलं की हां, हे इंटरेस्टिंग काहीतरी आहे, तर मी पहिल्यापासून सुरू करतो. हां, झोपताना वाचलं तर काही काय वाचलं आठवत नाही. डोंट वरी नैसर्गिक बनवायची प्रोसेस. आठवायचं नाहीये आपल्याला. ओके. हां, मयूरजींनी एक छान ट्रिगर दिलाय बघा. यूज युअर डिझायर्ड बुक ॲज अ माउस पॅड. वंडरफुल. लँग्वेज तुम्हाला जी आवडते, ज्याच्यात वाचायला आवडतं. जबरदस्ती काहीच करायची नाही आपल्याला मनावर. लोकं इंग्रजी वाचतात म्हणून मी इंग्रजी वाचणार असं नाही. मला स्वतःला मी मराठी माध्यमातून शिकलोय. मला स्वतःला हाच न्यूनगंड होता, की मी मराठीत सगळी पुस्तकं वाचलेली. मी काही इंग्रजी वाचलंच नव्हतं. आणि इनफॅक्ट 26-27व्या वर्षापूर्वीपर्यंत मी अल्मोस्ट काहीच इंग्रजी वाचलं नव्हतं. त्याच्यानंतर एक दिवस असा आला, मी एका नव्या जॉबमध्ये जेव्हा गोदरेजमध्ये गेलो, पहिले 8-10 दिवस मला जी बसायला जागा मिळालेली, ते सगळे आजूबाजूला बसणारे सगळे हाय प्रोफाईल एम-बी-एज होते. ती मला जागा टेम्पररी मिळाली होती. आणि त्यांच्यात बसल्यावर म्हटलं, "अरे बापरे! मी कुठे आलो?" कारण त्यांचे सगळ्यांचे विचार वेगळे, बोलणं वेगळं, विषय वेगळे, वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल, कॉन्सेप्ट्सबद्दल बोलायचे आणि मी असं डोक्याला हात लावून बसायचो, की "अरे बापरे! मला तर काहीच माहीत नाही या जगामध्ये." आणि ॲक्चुअली तिथून प्रेरणा पण मिळाली. तिथल्याच एका मुलाने मला काही 1-2 पुस्तकं सांगितली. ती पुस्तकं मी घेतली त्याच्याकडून, पण मला काही वाचता येत नव्हतं, कारण इंग्रजी होतं ते. मग त्याला विचारलं, "अरे बाबा, हे काय जमत नाही मला." तर त्याने सांगितलं, ते चेतन भगतचं पुस्तक आहे ना, थ्री इडियट्स पिक्चर त्याच्यावर आलाय. थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ. ते त्यांनी सांगितलं, हे सिंपल इंग्लिश आहे, वाच. तर दॅट वॉज माय फर्स्ट इंग्लिश बुक जे मी वाचलेलं. आणि म्हटलं की ठीक आहे, सोपं आहे. मग अजून 1-2 अशी पुस्तकं, टाईमपास पुस्तकं घेतली. मग थोडंच बेसिक इंग्लिश कळायला लागलं. मग मी पुढे-पुढे बाकीचे वाचले. सो एव्हरीथिंग कम्स विथ प्रॅक्टिस. काही पहिल्या दिवशी सगळ्यांना जमतं असं काहीच नाही. ओके. सो डोंट बॉदर. टेन्शन घ्यायचं नाही, की मला हे येतच नाही. मराठी येतं, तर मराठीत पण इनफ पुस्तकं आहेत की. भाषेला जास्त त्रास नाही करायचा आपण. ओके. आणि प्रॅक्टिसने तुम्हाला इंग्रजी काय तुम्ही त्यातले हे पण लिहू शकता. काय बोलतात त्याला? रोमन लँग्वेजमध्ये पण तुम्ही वाचू शकता. इटालियनमध्ये पण वाचू जर प्रॅक्टिस केली तर. ओके. सो डोंट वरी अबाउट इट. नेक्स्ट. आता पुढच्या पॉइंट्सकडे जाऊया. मग पुन्हा प्रश्नांकडे येतो. ओके. रीडिंग स्पीड. बरेच जण तुम्हाला स्पीड रीडिंग बद्दल सांगतील. हे स्पीड रीडिंग ही अशी गोष्ट आहे. सॉरी. स्पीड रीडिंग ही गोष्ट अशी आहे, तुम्हाला बरेच लोक टेक्निक सांगतील, पण माझा पर्सनली त्याच्यावर विश्वास नाहीये. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला सांगणार नाही. कारण त्याचं कारण सिंपल आहे. वाचन आपल्याला एक वेगळा आनंद देणार आहे ना. मग ते घाईघाईत उरकायचं कशाला? आपण जेवण कधी स्पीड ईटिंगची कधी तुम्ही अभ्यास केलाय का? तसंच आहे ना, आपल्याला वाचन जे नॅचरल बनवायचं आहे ना, तर त्याच्यामुळे ते उगाच घाईघाईत वाचण्यात जाऊ नका. खूप पुस्तकं वाचून काय आपण साध्य करणार नाही आहोत. 100, 200, 400 पुस्तकं वाचली, पण ती कळलीच नाहीत, वापरलीच नाही, तर फायदा काय त्याचा? ओके. सो डोंट वरी अबाउट इट. स्पीडवर फार फोकस करूच नका. अनेक टेक्निक्स तुम्हाला मिळतील. मी स्वतः कधी फास्ट रीडिंगच्या कुठल्याही टेक्निक्स वापरलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे मी काय त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. पण स्लो रीडिंग इज ॲक्चुअली हेल्पफुल. बिकॉज आपण सुरुवातीलाच क्लिअर केलंय. वाचन इंडिव्हिज्युअली कामाचं नाहीये. वाचन, मनन, चिंतन कामाचं आहे. ओके. जेव्हा मी जसं सांगितलं, की तरुणपणी मी काय फार वाचलं नव्हतं. शाळेत असताना तर काहीच जास्त वाचलं नव्हतं. पण आमच्याकडे एक लायब्ररी होती. मला आवडायचं तिकडे जायला. आणि मी तिथून कधी आणलं तर हिस्ट्री किंवा याचं पुस्तक आणायचो. सायंटिफिक एखादं पुस्तक आणायचो. आणि अ, माझी बहीण पण त्या लायब्ररीत जायची. आमचं एकच सबस्क्रिप्शन होतं. आणि ती बऱ्याच कथा, कादंबरी, फिक्शन अशी पुस्तकं आणायची. तर मी कधी लायब्ररीत गेलो तर तिला वैताग यायचा, कारण चुकीची पुस्तकं आणतो म्हणून. तर नंतर मी कमीच केलं जायचं. पण ती पुस्तकं आणायची आणि पूर्ण वाचायची आणि मनापासून वाचायची. आणि तिच्याकडे एक डायरी होती आणि त्या डायरीमध्ये लिहून काढायची. कोणती पुस्तकं वाचली, आणि 40-50 पुस्तकांची यादी झाली होती तिच्याकडे. आणि भरपूर वाचायची, फास्ट वाचायची. नंतर कधीतरी आमच्या सगळ्या भावंडांमध्ये पहिल्यांदा चष्मा तिलाच लागला. तर मी असं
आपण भाऊ भाऊ बहीण मस्करी करतात, तर मी पण तिची मस्करी करायचो की विचार न केलेल्या वाचनामुळे माणसाला चष्म्याशिवाय काहीही मिळत नाही. कारण ती एवढं फास्ट वाचायची की मी विचारायचो की विचार कधी करते जे वाचलं त्याच्यावर. तर हा मजेचा भाग वेगळा सोडला तर तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की उगाच वाचायचं म्हणून वाचायचं नाही क्वांटिटीमध्ये. आपल्याला समजून घ्यायचं, थोडंच वाचलं तरी चालेल, पण मेक शुअर की ते आपल्याला आतमध्ये पोहोचेल. त्याच्यावर आपण मनन करू, चिंतन करू, आपलं स्वतःचे त्याच्यावरून निष्कर्ष काढू. ते खूप महत्वाचं आहे. नुसतं वाचण्यामुळे काही फाफट पसारा वाचण्यामुळे काहीच होत. ओके. सो फास्ट रिडिंग बद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही. पण मी तुम्हाला टायपोग्राफी म्हणजे जे फॉन्ट वगैरे काही आहेत स्पेशली ऑनलाईन वाचणाऱ्यांसाठी, जे तुम्हाला वाचणं सोपं करतात. फास्ट करत नाही फार. आणि मी इथे मुद्दामून अ लिटल शब्द लिहिलाय. फार ड्रास्टिक फरक नाही पडत. थोडासा फरक पडतो. पण आपण जसं बघितलं की थोडं-थोडं करून तुम्ही वर्षभरात 15 पुस्तकं वाचू शकता. तर ह्या टेक्निक वापरल्यानंतर 15च्या ऐवजी 16 वाचाल. एवढा फरक नक्कीच त्याच्यात होईल. ओके. सो टायपोग्राफी कॅन हेल्प यू अ लिटल. जनरली जेव्हा तुम्ही ई रीडर्स मध्ये वाचताय किंडल सारख्या, तर त्यावेळेला तुम्ही या टेक्निक्स वापरू शकता. फॉन्ट जो आहे तो सेरिफ फॉन्ट वापरा. हा फॉन्ट तुम्हाला दिसतोय, हा फॉन्ट जो आहे त्याच्या प्रत्येक लेटरच्या शेवटी अशी टिक आहे बघा. आणि त्या इतर फॉन्ट जे आहेत ते प्लेन आहेत. ओके. जर तुम्ही बघितलं त्याला म्हणतात सेरिफ फॉन्ट्स. ओके. हा डार्क मध्ये जो तुम्हाला दिसतोय. जर दीर्घकाळ वाचायचं असेल, जास्त वेळ वाचायचं असेल, तर सेरिफ फॉन्ट्स वापरा. जर तुम्ही बघितलं जुने जे टाइप रायटर्स वगैरे असायचे, जुनी पुस्तकं काढून जर तुम्ही बघितली, तर तुम्हाला सेरिफ फॉन्ट जास्त दिसतात. माझा पर्सनल प्रेफरन्स सायन्स सेरिफ आहे, कारण आता मला सवय झाली. पण तुम्ही नव्याने जर वाचत असाल तर सेरिफ फॉन्ट्स वापरा. तुम्हाला वाचन सोपं होईल. ओके. फॉन्ट साईज मोर दॅन 12 ठेवा, कारण लोक जास्त जर फॉन्ट असेल तर फटाफट वाचता येतं. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला म्हटलं ना माझा सेटअप तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्हाला दाखवतो मी कसं वाचतो ते. देन लाईन स्पेसिंग जेवढी जास्त ठेवता येईल चांगली आहे. 1.5 इज गुड. आणि वाचत असताना ऑनलाईन रीडिंगसाठी मी म्हणतोय, दिवस असेल तर सेपिया नावाचा एक बॅकग्राऊंड मिळतो आणि नाईट असेल तर ब्लॅक बॅकग्राऊंड, म्हणजे डोळ्यांना फार ताण येत नाही. आता ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या नोट करून घ्या किंवा फोटो काढून घ्या स्क्रीनचा. तुमच्या रीडिंग किंडल सेटअप मध्ये किंवा जे काही तुम्ही ई बुक रीडर वापरत असाल तिकडे हा सेटअप वापरा. ओके. नाव लेट मी टेक यू टू माय सेटअप. जस्ट एकच मिनिट लागेल मला. फिजिकल बुक ऑलरेडी प्रिंट झालेलं असतं, त्याचा तुम्ही फॉन्ट मध्ये बदल नाही करू शकणार. ओके. माझं दुसरं डिव्हाइस मी कनेक्ट केलंय, मोबाईल डिव्हाइस, आणि त्याच्यावर मी तुम्हाला माझं किंडल ओपन करून दाखवणार आहे. ओके. तुम्हाला दिसतंय का माझा फोन? आणि मी एक नवीन ऍप टाकले फोनवर, आता 3-4 दिवस झालेत. हे फोनवर मी ऍप टेस्ट करतोय. तर तुम्ही बघाल माझा फोन एकदम बेसिक झालाय, प्लेन झालाय. त्याच्यामधले आयकॉन सगळे काढून टाकले, रंगबिरंगी सगळी काढून टाकली, नोटिफिकेशन सगळे काढून टाकले. सो माझा आता वेळ वाया जातच नाही. हे जे आपले रेग्युलर ऍप आहेत तेच मी बघतो. बाकीचे ऍप मला इकडे दिसतात जे ज्याचे आयकॉन दिसत नाही कलरफुल, त्याच्यामुळे क्लिक करण्यासाठी हातच जात नाही, वेस्ट होतच नाही टाइम. आणि मी गेल्या 3 दिवसांपासून हे ऍप टेस्ट करतोय आणि माझा बऱ्यापैकी स्क्रीन टाइम कमी झालाय या ऍपमध्ये. ओके. मी नंतर कधीतरी व्हिडिओ बनवेन याच्यावर, पण आता पुरता नको. आता मी तुम्हाला किंडल दाखवतो. किंडल हे अमेझॉनचं टूल आहे. ओके. किंडलचं डिव्हाइस पण मिळतं आणि किंडलचं हे पण मिळतं, ऍप पण मिळतं. तुम्ही त्या अँड्रॉइड फोनवर बघू शकता, आयफोनवर बघू शकता. किंडलचं पेड सबस्क्रिप्शन आहे. तुम्ही तुमच्याकडचे पुस्तकं फ्रीमध्ये टाकू शकता, किंवा किंडल सबस्क्रिप्शन 199 रुपीज काहीतरी आहे पर मंथ. त्याच्यामध्ये तुम्ही 10 पुस्तकं एका वेळेला घेऊ शकता. ओके. ते 10 वाचून झाली की ती परत करायची, नवी 10 वाचायची. ओके. सो असं किंडल इज काइंड ऑफ लायब्ररी. ओके. सो हा माझा किंडल सेटअप आहे. मी पहिल्यांदा लायब्ररीमध्ये दाखवतो की सध्या मी किंडलवर काय काय वाचतोय.
सो अर्थाच्या शोधात नावाचं एक पुस्तक आहे, मी मागे गणपतीमध्ये सुट्टीत गेलेलो तेव्हा वाचून काढलं ते. त्याच्यानंतर वी आर द चॅम्पियन, हे लहान मुलांच्या उद्योजकतेबद्दल आहे. त्याच्यानंतर डार्विन्स ब्रँड, हे ब्रँडिंग बद्दल आहे. Web3 या फ्युचर टेक्नॉलॉजीज बद्दल आहे. त्याच्यानंतर ही एक कुठली तरी समरी आहे, कुठल्या पुस्तकाची मला माहिती नाही आता. त्याच्यानंतर इथे एक मराठी पुस्तक आहे, लाकूड कोरताना, त्याचं मराठी पुस्तक आहे. सो असे बरेचसे वेगवेगळे विषय आहेत बघा. एक दुर्योधनावरचं पुस्तक मी वाचतोय, आणि ही सगळी मी एकत्र वाचतच नाहीये. ही मी रॅन्डमली वाचतो. कधी मला वेळ मिळाला तर कुठलं मनाला वाटेल ते पुस्तक काढतो. ओके. सो ही पुस्तकं काही मी परचेस केलेली आहेत, काही माझ्या लायब्ररीमधली 10 पुस्तकं अशी आहेत. आता जे पण पुस्तक आपल्याला वाचायचंय, से फॉर एक्झाम्पल हे पुस्तक मला वाचायचंय, तर हा माझा सेटअप आहे बघा. ओके. फॉन्ट साईज बघा किती मोठी आहे. मी मुद्दाम मोठी फॉन्ट साईज वापरतो कारण ते लगेच वाचून होतं. फार जास्त त्रास होत नाही डोळ्याला. ओके. यू कॅन मूव्ह रिअली फास्ट. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक पट्टी आलेली आहे, दिसलं. सो याच्यामुळे वाचणं अजून सोपं होऊन जातं, कारण आपला फोकस राहतो त्या 2 पट्टीच्या मध्येच आपल्याला डोळ्यांना हे करायचंय. ओके. सो इथे जर तुम्ही गेलात, हे किंडल ऍप आहे आणि असं इतर ऍप्स मध्ये पण तुम्हाला मिळतं. इथे ही फॉन्टची सेटिंग आहे बघा, डबल ए लिहिलेलं आहे ना, त्याच्यावर जर मी क्लिक केलं तर आपल्याला फॉन्टच्या सेटिंग्स मिळतात. तुम्ही एकदम छोटा फॉन्ट करू शकता. नॉर्मली हा फॉन्ट असतो, पण ह्या फॉन्ट मध्ये वाचायला त्रास होतो आणि मग म्हणून बोर होतं. जर तुम्ही जास्त मोठा फॉन्ट केलात ना तर फटाफट वाचून होतं, कळणार पण नाही की तुम्ही कधी वाचून झालं एवढं. देन लेआउट मध्ये जे मी तुम्हाला कलर सांगितले, हा जो कलर आहे सध्या बॅकग्राऊंडला, तो सेपिया कलर आहे. डोळ्यांना फार त्रास न होता दिवसभरात वाचायचं असेल तर हा, आणि रात्रीचे वाचायचं असेल तर असा ब्लॅक सेटअप घ्यायचा, म्हणजे रात्रीचे वाचताना डोळ्यांना त्रास होत नाही. सो सिंपल गोष्टी आहेत, पण ह्या केल्यामुळे भरपूर फरक पडतो. त्याच्यानंतर थीम मध्ये बघा, 2 ओळींमधलं आपल्याला अंतर जे आहे ते मॅनेज करता येतं. ओके. ते तुम्ही करू शकता. अजून पण बऱ्याच सेटिंग आहेत, जशी मी रीडिंग रुलर लावलेली आहे ना, ही आपल्याकडे दिसते बघा, ही रुलर. तर मला याच्यामुळे वाचणं खूप सोपं होऊन जातं, कारण माझा फोकस राहतो कुठल्या ओळीवर बघायचंय, इकडे तिकडे लक्ष जातच नाही. सो एवढ्या सिंपल गोष्टी केल्यामुळे आपलं वाचन लगेच वाढू शकतं. आणि ही फॉन्ट साईज मोठी करणं तर खूप चांगली ट्रिक आहे, कारण मी मोठी फॉन्ट साईज केल्यापासून माझा वाचनाचा स्पीड दुपटीपेक्षा जास्त वाढला. बिकॉज डिस्ट्रॅक्शन कमी झालं आणि सोपं वाटायला लागतं. आपली लहान मुलांची पुस्तकं कशी असतात, अंकलिपी वगैरे असते बघा, ती मोठ्या फॉन्ट मध्ये असते. एक्झॅक्टली सेम सायकोलॉजी इथे कामाला लागते. ओके. याच्यात मराठी पुस्तकं आहेत, इंग्रजी पुस्तकं आहेत, 2च भाषा मला येतात. डिजिटल मार्केटिंगची पुस्तकं, ही काय मी स्टार्ट टू एंड वाचत नाही, फक्त रेफर करण्यासाठी थोडं जो मला वाटलं रॅन्डमली एखादा चॅप्टर ओपन केला तो वाचला. स्टॉक मार्केटची पुस्तकं आहेत, ब्रँडिंगची पुस्तकं आहेत. सो वेगवेगळे विषय वाचा आणि थोडे थोडे वाचा, चहाच्या कपासारखे, सिप करत करत. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके. सो दिस इज दी टेक्निकल सेटअप फॉर रीडिंग. कसं वाटलं तुम्हाला रीडिंगचा सेटअप? एनी क्वेरीज, क्वेश्चन्स हिअर? सिंपल गोष्ट आहे. 200 रुपये पर मंथ मध्ये तुम्ही 10 पुस्तकं घेऊ शकता, विच इज नथिंग. आणि मी खूप वाचतो या ऍपमध्ये, म्हणजे माझा डिफॉल्ट हात किंडलवर जातो, थोडा जरी वेळ असला तरी. ते ऍप स्क्रीनचं कोणते मलाच आठवत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, म्हणून म्हटलं की नंतर हा व्हिडिओ बनवून सांगेन, जेव्हा पण कळेल तेव्हा मी सांगेन. ओके. सो दिस वॉज दी टेक्निकल सेटअप फॉर स्पीड रीडिंग. पण फार काही स्पीडवर फोकस ठेवू नका, स्लो वाचलं तरी चालेल, दॅट्स ओके. ओके. कासवाच्या गतीने वाचलं तरी चालेल, सशाच्या गतीने जायचं नाहीये. फॉर सिनियर सिटीजन डिफिकल्ट टू ऑपरेट, असा प्रश्न हे आलंय कमेंट. पण ऍक्च्युली सिनियर सिटीजन साठी तर हे वरदान आहे, वरदान. कितीतरी सिनियर सिटीजन्सना मी स्वतः हे ऍप कसं वापरायचं ते सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा लोक विचारतात की आम्हाला हे सेटअप करून द्या, आम्हाला कळत नाही ऍप्स वगैरे. तर मी त्यांना किंडल ऍप कधी रेकमेंड केले तर मी ऍक्च्युली करून दिलंय हा सेटअप, आणि हा फॉन्ट साईज वगैरे वाढून दिला की खुश होतात ते. कारण याच्यात काही करायचंच नाही आहे, बाकी सिंपल होतं. त्यांच्या डोळ्यावरचं ताण बिना चष्म्याचं पण वाचता येतं, डोळ्यावर ताण येत नाही मागे ब्लॅक बॅकग्राऊंड घेतला की. इट बिकम्स रिअली इझी. आणि तुम्हाला बुक कॅरी करायची गरज नाही, घरामध्ये जागा जात नाही, तुमच्या मोबाईलमध्ये 10 पुस्तकं राहतात.
आणि शिकायला फार वेळ लागत नाही हो, 5 मिनिटाचं काम आहे. शिकल्याशिवाय प्रगती नाही, मी परत परत सांगतो. ओके, नाव लेट्स कम टू नंबर 6, दॅट इज क्रिएट TBR, टू बी रीड लिस्ट. म्हणजे काय काय वाचायचं याची यादी बनवा. आता चांगला वेळ आलेला आहे, आता वर्ष संपतंय आपलं, पुढच्या वर्षाचा प्लॅन करा. मी बऱ्याच वेळेला पूर्ण वर्षभरात काय वाचायचं याची एक यादी बनवून ठेवतो. आणि मी वेगवेगळे विषय मुद्दामून 2-3 कम्प्लिटली नवीन विषय माझ्यासाठी, ज्याचे मला काहीच माहिती नाही असे विषय मुद्दामून ऍड करतो. त्याचं एकदम बेसिक छोटं पुस्तक असेल ते घेतो पहिलं आणि ते वाचून काढतो. मे बी 50, 60, 100 पानाचं असेल तर ते वाचून काढतो. त्याच्यामुळे होतं काय, एक संकल्पना कळते आपल्याला की ह्या क्षेत्रामध्ये काय काय गोष्टी आहेत, किती वेगवेगळ्या असू शकतात. सो त्याच्यामुळे ते टी नॉलेज, जो मी सांगितलं टी शेप नॉलेज, त्याचा मला फायदा होतो. कारण माझ्या कोर सेगमेंटमध्ये तर भरपूर वाचतोच, पण त्या टी मॅनेज करण्यासाठी इतर क्षेत्रातलं थोडं थोडं वाचतो. ओके, सो ऑलवेज क्रिएट, तुमची अॅन्युअल लिस्ट तुम्ही बनवली तरी चालेल की मी ही पुस्तकं वाचेन. जर पुस्तकांचं नाव नाही टाकलं तर या विषयांवरची वाचेन अशी टाकली तरी चालेल. पण एक यादी बनवा. यादी आपल्या ब्रेनला काम करायला खाद्य देते की बाबा रे, आता वर्षभरात तुला हे करायचंय. अँड पब्लिश दॅट. ओके, तुम्हाला ती सोशल मीडियावर पब्लिश करता आली तर बेस्ट आहे. लोकांना सांगा बिंदास की हे आता 2023 मध्ये 10 पुस्तकं वाचण्याचं मी ठरवलंय. ओके, तर तुम्ही लोकांनी जरी तुम्हाला आठवण करून दिली नाही तरी तुमच्या डोक्यात कुठेतरी असणार की अरे माझ्या मित्राने वाचलंय, कोणतरी कधीतरी भेटला तर विचारेल मला की वाचले का पुस्तकं किंवा ऐकले का पुस्तकं, तर मी काय सांगू त्याला. सो ती एक सोशल फिअर जी आहे ना, त्याचा फायदा घ्या आणि स्वतःच पब्लिश करून टाका की हे 10 पुस्तकं मी वाचणार आहे. ओके, थोडं सोशल मीडियाचा फायदा झाला तर काय वाईट आहे. नंबर 7, शेअर व्हॉट यू आर रीडिंग. ओके, काय वाचायचं हे तर शेअर करायचं पब्लिश, पण तुम्ही जे वाचताय त्याच्यातले 1-2 मुद्दे काढून, कधीतरी त्याचा स्क्रीनशॉट काढून, कधी पुस्तकाचा फोटो काढून, एखादं वाक्य हायलाइट करा. जस्ट मेक इट अ हॅबिट शेअर करण्याची. शेअर केल्यामुळे काय होतं, एक तर तुमची प्रोग्रेस राहते, कारण तुम्हाला माहिती आहे की आता माझ्याकडे शेअर करायला नव्या नव्या गोष्टी आहेत. बाय द वे, तुम्हाला ही चिंता असेलच ना की रोज उठून सोशल मीडियावर काय शेअर करू. तर पुस्तक शेअर करणं बेस्ट आहे. पण तुम्ही वाचत पण जाल, काहीतरी नवं भेटलं, एखादं चांगलं कोट भेटलं, एखादा किस्सा भेटला, फोटो काढा, शेअर करा. ओके, तुम्हाला ही सवय लागण्यासाठी, शेअर करायची सवय लागावी म्हणून नव्हे, तर वाचण्याची सवय लागावी म्हणून. ओके, सो दॅट इज द वे यू कॅन स्टार्ट ग्रोईंग. दुसरी गोष्ट काय होते माहितीये, जेव्हा तुम्ही असं काहीतरी वैचारिक मांडता, त्यावेळेला तुमचे मित्रमंडळी त्याच्यावर चर्चा करायला पण तयार होतात. आणि मग त्या चर्चेतून पण आपण बरं शिकतो. मग कोणतरी वेगळं पुस्तक रेकमेंड करेल, कोणतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह दाखवेल. ते पुस्तक आपण जे वाचतोय ते समजून घ्यायला आपल्याला आणखीन फायदा होईल. ओके, सो ऑलवेज स्टार्ट शेअरिंग युअर नॉलेज. आणखीन एक पॉवरफुल ट्रिक म्हणजे पुस्तकच गिफ्ट द्या. ओके, जर तुम्हाला सिरियसली पुस्तकं वाचायची आहेत ना, तर पुस्तकं गिफ्ट द्यायला सुरू करा. मग तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी पुस्तक निवडता, तेव्हा आपोआप तुमच्या डोक्यामध्ये चालना सुरू होते की कोणतं देऊ? कोणतं देऊ? तर तुम्हीच जे वाचलेलं नाही ते तुम्ही कसं देणार? ओके, सो इट स्टार्ट्स फ्रॉम देअर. मी तुम्हाला मागे पण मास्टर माइंडमध्ये कधीतरी सांगितलाच होता किस्सा, की मी हैदराबादमध्ये होतो. माझ्याकडे टीम होती 20 लोकांची आणि मी प्रॅक्टिसच सुरू केलेली, की प्रत्येकाला त्यांचा बर्थडे असो, काही वेडिंग असो, कुठली मोठी ऑर्डर मिळाली एखादी असो, कुठलाही आमचा ऑफिसमध्ये इव्हेंट झाला तर मी पुस्तक गिफ्ट करायचो. आणि मग परत 1 महिन्याने विचारायचो, वाचलं का? मग त्यांना ते किती वेळा नाही नाही म्हणणार. मग थोडं एम्बॅरसिंग वाटायचं. मग ते वाचायचे. मे बी समरी वाचत असतील, थोडंसं वाचत असतील, पण थोडं बहुत तरी वाचलं तरी ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाला. आणि मग एक पॉइंट मिळायचं डिस्कस करायला. नव्या माणसाबरोबर एक थोडं वेगळं टॉपिक डिस्कस करायचं तर पुस्तक इज अ व्हेरी गुड कनेक्टर. सो स्टार्ट गिव्हिंग बुक्स ॲज गिफ्ट. यू विल स्टार्ट गेटिंग बुक्स ॲज गिफ्ट. आणि एक चर्चा तुमची पुस्तकांबद्दलची सुरू होईल. स्वतःच्या मनात पण आणि इतरांबरोबर पण. सो ऑलवेज गिफ्ट बुक. पुस्तकं काही फार महाग नसतात. 200-300 रुपये ॲव्हरेज कॉस्ट आहे. मी बऱ्याच वेळेला जिथे-जिथे ट्रेनिंगसाठी गेलेलो आहे, तिथे-तिथे ते पहिला पुष्पगुच्छ आणतात. तो पुष्पगुच्छ घेतल्या-घेतल्या मी सांगतो, की पुढच्या वेळेपासून पुष्पगुच्छ बंद करा, पुस्तक द्यायला सुरू करा. आणि मी निर्लज्जपणे हा कितीही मोठा इव्हेंट असला तरी मी सांगतो. बिकॉज जर तुम्ही पुस्तकं दिली तर एकतर ऑथर्सना, लेखकांना पैसे मिळतील. लेखकांना पैसे मिळाले, चांगले लोक लेखक म्हणून पुढे येतील. चांगले लोक लेखक म्हणून पुढे आले तर आपल्याला चांगली पुस्तकं, चांगलं कंटेंट वाचायला मिळेल. सो अल्टिमेटली फायदा आपलाच आहे. ओके, मेक शुअर दॅट यू विल गिफ्ट बुक्स. आजच 10-15 तुमच्या मित्रांची यादी बनवा आणि नवं वर्ष येताना त्यांना पुस्तकं गिफ्ट करा. मी तुम्हाला सुरुवातीला कनेक्ट द डॉट्स पुस्तकाबद्दल सांगितलं, ज्याने माझं आयुष्य बदललं.
जेव्हा नेटबेटचे इनिशियल डेजमध्ये मी 50 फॉलोअर्सना रॅन्डमली गिफ्ट दिलं होतं ते पुस्तक. 50 पुस्तकांचा एक लॉटच घेतला मराठीतला, आणि मराठीतलं त्याचं ट्रान्सलेशन आलं होतं तोपर्यंत मी ओरिजिनल इंग्लिश वाचलेलं, आणि ते मी 50 लोकांना गिफ्ट करून टाकले नेटबेटच्या फॉलोअर्सना एकदम इनिशियल इयर्समध्ये. सो गिफ्टिंग इज ऑलवेज वर्क्स. आणि लास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, रीड व्हॉट यू एन्जॉय. मी सांगितलं म्हणून, मित्रांनी सांगितलं म्हणून, सोशल मीडियामध्ये वाचलं म्हणून, कुणीतरी रेकमेंड केलं म्हणून, कुणीतरी यादी बनवली की हे श्रीमंत लोकांनी ही 5 पुस्तकं वाचलेली आहेत, त्या सगळ्यांमध्ये काही राम नाही. तुम्हाला कुठलं आवडतंय, तुम्हाला कुठलं वाचावं असं वाटतंय ते वाचा, कारण हे सगळं स्वतःसाठी खूप महत्वाचं आहे. सेल्फ आहे ना, हे स्वतःसाठी करतोय आपण. सो तुमच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला ते सकस वाचायला मिळावं. कोणीतरी सांगितलेलं आपल्याला आवडेलच, जमेलच, पटेलच असं नाही. सो तुमची चॉईस, तुमची हॅबिट तुम्हाला स्वतःच बनवायची. हळूहळू तुम्हाला अंदाज येईल काय चांगलं आहे, काय वाईट आहे. हळूहळू तुम्हाला अंदाज येईल की काय काय म्हणतात त्याला, नीरक्षीर बुद्धी आहे ना, ती प्रॅक्टिसने येईल वाचनाच्या, की काय चांगलं आहे, काय कचरा आहे, काय वाचायचं, काय नाही वाचायचं. मला एक किस्सा आठवला आताच. एका आम्ही कॉलेजमध्ये असताना जे इंटरव्ह्यूज असायचे कंपन्याच्या कॅम्पसमध्ये, तर त्याच्यामध्ये एक कंपनी आली होती आणि त्या व्यक्तीने स्टुडंटला विचारला प्रश्न की तू काय वाचतोस. त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं. मग त्याने सांगितलं मी फक्त न्यूजपेपर वाचतो. मग त्याने विचारलं कुठला न्यूजपेपर वाचतो. मग त्याने सांगितलं मी नवाकाळ वाचतो. मग त्या इंटरव्ह्यूने त्याला सांगितलं ओके ठीक आहे बस झालं, आणि तो निघून आला. आम्ही त्याला विचारलं की अरे तुझा इंटरव्ह्यू एवढा लवकर कसा संपला, आणि देन ही आन्सर्ड दिस. सो पुढचा मुलगा जेव्हा गेला तेव्हा तो 2-4 पुस्तकांची नाव वाचून गेला, आणि त्याने सांगितलं की मी हे पुस्तकं वाचतो. सो बेसिकली आपण काय वाचतो त्याच्यावरून आपण काय आहोत हे ठरत असतं. आणि समोरच्या माणसाला नेमकं कळतं की हा माणूस नेमकं काय वाचतोय आणि त्याच्यामुळे हा कुठल्या टाईपचा, कशा प्रकारचा माणूस आहे. ओके, सो बी पर्टिक्युलर. उगाच कोणीतरी सांगतंय, पॉप्युलर झालं म्हणून, फेमस झालं म्हणून, स्वस्त मिळालं म्हणून कुठलंही पुस्तक घेऊन वाचू नका. तुम्हाला जे आवडेल त्या पुस्तकावरच फोकस करा, तेच वाचवा. आपल्याकडे टाइम लिमिटेड आहे, वर्षभरात 15च वाचायचे. जी 15 वाचेल ते आनंद देतील याच्याकडे लक्ष द्या. सो रीडिंग मोर हा पहिला भाग आपण कव्हर केलेला आहे. गिव्ह मी एनी क्वेश्चन्स इफ यू हॅव. आणि हा मोठा पार्ट होता. रिटेनिंग मोर मध्ये फार जास्त नाही आपल्याला घुसायचंय. रीडिंग मोर हा मोठा पार्ट होता. हाऊ इज इट गोइंग? तुम्हाला व्हॅल्युएबल वाटतंय का? युजफुल वाटतंय का? जे काय आपण शिकलोय ते फायदेशीर वाटतंय? वंडरफुल. ग्रेट. ग्रेट. Thank you, friends. Thank you. So let's move to next part, that is how to retain more. ओके, जास्तीत जास्त माहिती आपण जे वाचलेलं आहे ते लक्षात कसं ठेवायचं. परत एकदा सांगतो, लक्षात ठेवण्यासाठी फोर्स नाही करायचा आहे ब्रेनला. त्याच्या मागचं सायन्स समजून घ्यायचं आणि त्याच्यानुसार हळूहळू डेव्हलप व्हायला द्यायचा ब्रेनला. आपलं ब्रेन काय एका दिवसात डेव्हलप झालेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला काय आज मी जादूची कांडी दिली, उद्यापासून सगळं वाचलेलं लक्षात राहील, तुमची मेमरी एकदम भन्नाट होईल, असे काही गैरसमजुतीमध्ये राहू नका. एक स्लो प्रोसेस आहे आणि हाऊ टू रिटेन मोर त्याच्या काही टेक्निक्स आहेत. सो लेट्स गो देअर आणि लेट्स सी हाऊ टू रिटेन मोर. पहिल्यांदा लेवल्स ऑफ रिडिंग. सायंटिफिक मेथड्स आहेत वाचण्याच्या, 4 प्रकार आहेत वाचण्याचे. ओके, लेट्स गो देअर. 4 लेवल्स ऑफ रिडिंग. आपण त्यातल्या 2च मेथड वापरायच्या आहेत. पण त्या मेथड कधी कोणत्या वापरायच्या ना, ते फार महत्वाचं आहे. पहिली मेथड एलिमेंटरी मेथड म्हणतात त्याला. दिस इज प्लेन रिडिंग. प्लेन रिडिंग म्हणजे तुम्हाला त्यातले शब्द कळले, शब्दाचा अर्थ कळला, असं ओळीवर बोट ठेवून वाचता आलं की ते एलिमेंटरी रिडिंग झालं. सगळ्यांना येतंय ते. ओके, आपल्या तुमच्यापैकी सगळ्यांना येतंय ते, मराठीतलं असो, इंग्रजीतलं असो, पण आपल्याला बेसिक प्लेन रिडिंग शाळेतच शिकवलेलं आहे, ते आपल्याला करता येतं. पुढचं रिडिंग जे आहे ते महत्वाचं आहे. दॅट इज इन्स्पेक्शनल रिडिंग. त्याला स्कीमिंग म्हणतात. ओके, आणि हे रिडिंग कशासाठी आहे? इट इज रिडिंग टू इन्फॉर्म, अपडेट राहण्यासाठी, नॉलेजसाठी, बेसिक इन्फॉर्मेशन असण्यासाठी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा उद्देश आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना काय उद्देश आहे की मला माहिती पाहिजे. मला काय त्याच्यातलं एक्सपर्ट बनायचंय का? नाही. सगळ्या क्षेत्रात आपल्याला एक्सपर्ट बनायचं का? नाही. मला माहिती पाहिजे. रीडिंग टू इन्फॉर्म. ओके, आणि याला स्कीमिंग शब्द आहे आणि मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं होतं मध्ये स्किप करा, कुठलं पण रँडम पेज घ्या.
दॅट इज नथिंग बट स्किमिंग. त्याला सायंटिफिक शब्द आहे स्किमिंग. ओके, सो मी स्किमिंग भरपूर करतो. कुठलाही गोष्ट मी पूर्ण वाचायचं कधीच बंद केलेलं आहे. मी इंटरनेटवरचे आर्टिकल्स पूर्ण कधी वाचत नाही, न्यूजपेपरचे आर्टिकल्स कधी पूर्ण वाचत नाही, पुस्तकं कधी पूर्ण वाचत नाही. आय जस्ट स्किम थ्रू. ओके, सो स्किमिंग म्हणजे काय आहे? अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ द बुक, अंडरस्टँडिंग द आउटलाईन अँड स्ट्रक्चर ऑफ द बुक. की एकदा तुम्ही पुस्तक हातात घेतलं, से फॉर एक्झाम्पल आता हे पुस्तक मी वाचतोय, हे पुस्तक पिगी बँक टू पोर्टफोलिओ नावाचं आहे. लहान मुलांना फायनान्स कसं शिकवायचं याच्यावर आहे. ओके, आम्ही एक प्रयोग करतोय की शाळेतील मुलांसाठी मी जाऊन काही सेशन्स घेणार आहे पर्सनल फायनान्सचे, तर त्याच्यासाठी मीच तयारी करतोय, म्हणून हे पुस्तक मी घेतलंय. ओके, तर हे पुस्तक मला स्टार्ट टू एंड पूर्ण वाचण्याची गरजच नाही. वेन आय गो टू, मला ते एक तर कॉन्सेप्ट कळला पिगी बँक टू पोर्टफोलिओ लहान मुलांसाठी आहे. मग मी कंटेंट बघितलं. कंटेंटमध्ये पहिलं आहे व्हाय टॉक टू किड्स अबाउट मनी. मुलांबरोबर का बोलायचं पैशाबद्दल, पॉकेट मनी द्यायचा की नाही द्यायचा, पिगी बँक मध्ये पैसे ठेवायचे की मुलांना बँक अकाउंट ओपन करून द्यायचं, शॉपिंग ला जाताना कशा प्रकारे हँडल करायचं, ग्रो युअर ओन मनी ट्री. सो मुलांना पैसा वाढवायला कसं शिकवायचं, कंटिन्युअस कॉन्शियस बॉरोईंग, पैसे मागताना कशा प्रकारे मागितले पाहिजेत, कॉन्शियस बॉरोईंग, थँकिंग, काय लिहिलं आहे, थँकिंग आवर स्टार्स, की आपले नशीब चांगले आहेत की आपले आई बाबा आपल्याला सगळं फीड करतात, आपल्याला काय मेहनत पडत नाहीये, त्याच्याबद्दल मुलांना जाणीव करून देणं. आणि टू बी ऑर नॉट टू बी, मेकिंग अ करिअर चॉईस, की आपल्याला पुढे आपण जे काही चॉईस करणार आहोत करिअरच्या, त्या आपल्याला फायनान्शियली कशा मॅटर करणार आहेत. सो हे 1 to 8 त्याच्यामध्ये कंटेंट चॅप्टर दिलंय. हे वाचून लगेच कळलं की याच्यामध्ये जे पॉकेट मनी द्यायचा की नाही, आणि मुलांना शॉपिंग करताना कशा प्रकारे हे करायचं, आणि पहिला चॅप्टर हू टॉक्स, मुलांशी पैशाबद्दल कसं बोलायचं, हे 3 महत्वाचे चॅप्टर आहेत. कंटेंट वाचून कळलं. सो मी डायरेक्ट त्या चॅप्टरवर जाणार, पहिला पॅराग्राफ वाचणार, जर इंटरेस्टिंग वाटला तर पुढचा वाचणार, जर वाटलं की हे कॉमनच काहीतरी तर 2-3 पॅराग्राफ स्किप करून पुढे जाणार. आणि 90% टाइम आपण काय मिस करत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. ओके, सो दिस इज हाऊ यू रीड द बुक. त्याला म्हणतात स्किमिंग. पूर्ण वाचण्याची बिलकुल गरज नाही. नॉन फिक्शन पुस्तकाला तर अजिबातच गरज नाही. ओके, सो रीड टायटल पेज, प्रीफेस, फॉरवर्ड, म्हणजे जे पुस्तकाचे सुरुवातीला लेखकाचं मनोगत असतं ते तुम्ही वाचा, तर तुम्हाला कळेल की लेखकाला काय मांडायचं या पुस्तकात, एक आउटलाईन कळते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं, टेबल ऑफ कंटेंट. जसं आता मी टेबल ऑफ कंटेंट वाचलं, किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये सेक्शन्स असतात, सेक्शन 1, सेक्शन 2. सो त्यातलं तुम्हाला कळतं अंदाजाने की कुठला ओपन व्हॉट यू थिंक आर की चॅप्टर्स. ओके, तुम्हाला कुठलं वाटतंय की हे महत्वाचं चॅप्टर आहे, ते ओपन करा. देन गेट अ फिलिंग फॉर वेदर अ बुक शुड बी रेड मोर डीपली. तुम्हाला ते एक चॅप्टर वाचताना लक्षात येईल की हे चांगलं आहे, इंटरेस्टिंग आहे, अजून दुसरे चॅप्टर्स वाचले पाहिजेत. जर तुम्हाला ते वाचताना वाटलं की नाही फार काय याच्यात नवं काही दिसत नाहीये मला, तर स्किप करा त्या पुस्तकाला, किंवा स्किम करा. अजून एकदम चॅप्टर, 1-2 चॅप्टर असे वाचून बघा. मी तर बऱ्याच वेळा असं स्क्रोल करतो, काही चांगले इंटरेस्टिंग डायग्राम दिसले तर तिथे थांबतो आणि त्याच्या मागचे पुढचे पॅराग्राफ वाचतो. दॅट गिव्स इनफ इन्फॉर्मेशन. सो बेसिकली नॉलेज इज ऑल अबाउट कनेक्टिंग द डॉट्स. परत परत सांगतोय, नॉलेज इज ऑल अबाउट कनेक्टिंग द डॉट्स. सो तुम्ही हे 2-3 चॅप्टर वाचले, सगळे 8 चॅप्टर तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याच्यातले 1-2 पॅराग्राफ वाचले तरी पुरे, शेवटचा किंवा पहिला वाचला तरी पुरे. ओके, हे कधी येणार? प्रॅक्टिसने येणार. जेवढं तुम्ही टी सेक्शन मध्ये वाचत जाणार, स्वतःच्या सेक्शन मध्ये खूप आणि दुसऱ्यांचं थोडं थोडं नॉलेज मिळत जाणार, तर तुम्हाला आपोआप ते डॉट्स कनेक्ट करायला मदत होते. आणि जर तुम्ही 10 पुस्तकं वाचणार असाल तर त्याच्यातली 8 पुस्तकं तुम्ही स्किम करून संपवू शकता. ओके, सो दिस इज स्किमिंग. भरपूर वापरा. पुढे मी एक वाक्य लिहिलंय की नाही मला आठवत नाहीये, त्याच्यावर मी तुम्हाला सांगेन. पण 10 पैकी 8 पुस्तकं तुम्ही स्किम करू शकता इझिली. ओके, सो दिस इज द सेकंड टेक्निक, स्किमिंग. एक तुम्हाला एक्सरसाइज सांगतो, तुम्हाला पाहिजे तर करून बघा. 5 मिनिट्स एक्सरसाइज, फक्त 5च मिनिटं द्यायची. ओके, एखादं तुमच्याकडचे एखादं पुस्तक घ्या जे तुम्ही हात लावलेला नाहीये, वाचलेलं नाहीये, ते पुस्तक घ्या. फक्त 5 मिनिटात त्या पुस्तकाचा अनालिसिस मांडा. पूर्ण वाचायचं नाही. त्या पुस्तकात काय लिहिलंय, काय असेल, लेखकाला काय मांडायचंय, एक 10 ओळींमध्ये तुम्ही लिहा. फक्त 5 मिनिटं, एकही मिनिट त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा नाही. ओके, जर तुम्ही 5 मिनिटाची एक्सरसाइज केलीत, पुस्तक न वाचता त्याची समरी बनवायला शिकलात, तर यू विल गेट अ व्हेरी गुड आयडिया
की मला काय पुढे वाचायचंय, काय सोडून दिलं तरी चालेल. नीर क्षीर बुद्धी, की तुम्हाला भरपूर पाणी मिळेल आणि भरपूर अमृत मिळेल, थोडंच अमृत मिळेल. ते अमृत काय ते ओळखता आलं का टाइम वाया जाणार नाही अननेसेसरी गोष्टी बघण्यामध्ये, वाचण्यामध्ये. ओके, सो दिस इज स्कीमिंग. खूप वापरा, भरपूर वापरा. दॅट इज ओनली फॉर इन्फॉर्मेशन. आपल्याला एक्सपर्ट बनायचं नाहीये त्याच्यात. पुढची लेवल जी आहे ती आहे एनालिटिकल. इथे अंडरस्टँडिंग गरजेचे. हे काय, तुमचा विषय जो आहे, तुम्हाला त्याच्यात जास्त डीप जायचंय. फॉर एक्झाम्पल, मला हा विषय जो आहे हा पुढे जाऊन शिकवायचा आहे, तर लहान मुलांना शिकवायचा म्हणून मी फार चिंतेत नाही, कारण मला माहिती आहे लहान मुलांना मी हँडल करू शकेन. पण जर हाच विषय मला सिनियर्सना शिकवायचा असेल, तर मात्र हे पुस्तक मला पूर्ण स्टार्ट टू एंड समजून घेणं गरजेचं आहे. सेम पुस्तक पण अप्रोच वेगळा. ओके, सो रीडिंग टू अंडरस्टँड. अंडरस्टँड की लेखकाने हे का लिहिलंय, हेच वाक्य का वापरलंय, हाच शब्द का वापरलाय, हाच पर्स्पेक्टिव्ह का मांडलाय, हा क्रॉस क्वेश्चन करत राहायचं वाचताना. ओके, हे सगळ्या पुस्तकांच्या बाबतीत करायचं का? नाही. हे त्याच पुस्तकांच्या बाबतीत करायचं ज्या विषयात तुम्हाला खोलात जायचंय. ओके, सो ही पहिली लेवल झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही या विषयात मला खोलात जायचंय, तर पुढच्या लेवलला यायचं. काय करायचं? आस्क क्वेश्चन्स. प्रश्न विचारले तर ते तुम्हाला समजून घ्यायला मदत होते टॉपिक. ओके, म्हणून ऑलवेज क्वेश्चन द प्रिमाइस. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पान, प्रत्येक चॅप्टर वाचल्यानंतर त्याच्यावर स्वतःच प्रश्न काढा की हे का लिहिलं असेल लेखकाने, असंच का लिहिलं, ह्याच्यात काय चुकलं असेल. रिसर्च करा त्याच्याबद्दल, त्या टॉपिक बद्दल. आणि ऑथरच्या ज्या आर्ग्युमेंट्स आहेत त्यांना इव्हॅल्युएट करा की हे लेखकाचं चुकलं तर नाहीये ना, बरोबर का आहे, हेच का लिहिलंय त्याने. हा पर्स्पेक्टिव्हनं जर तुम्ही पुस्तक वाचलं, त्याला वेळ लागणार, ते काही लगेच होणार नाही. ओके, पण काही पुस्तकं आहेत ती तुम्हाला तशी वाचायची आहेत. काही, सगळी नाही वाचायचे. तुम्ही 10 पुस्तकं वाचली तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला असं निघेल की जे तुम्हाला अंडरस्टँडिंग करावं असं वाटेल. ओके, ही मेथड पण सगळ्यांना कामाची नाहीये, फक्त काही लोकांनाच कामाची आहे. आणि त्याच्या पुढची जी आहे ती हायेस्ट लेवल ऑफ रिडिंग आहे. त्याला पण फार जास्त महत्व आपण नको देऊया, कारण आपल्याला मास्टरीसाठी रिडिंग मी इथे शिकवत नाहीये. ओके, सिंथेसिस रिडिंग त्याला म्हणतात, किंवा सिंटॉपिकल रिडिंग असं म्हणतात त्याला. जर तुम्ही बघितलं, त्या रिडिंग मध्ये तुम्ही काय करता, एका विषयाचे अनेक पुस्तकं वाचता. सेम टॉपिकचे अनेक पुस्तकं वाचता. कारण एका विषयाचं एकच पुस्तक वाचलं तर काय होणार, त्या लेखकाचा व्ह्यू कळणार आपल्याला, दुसरा कळणार नाही. उदाहरणार्थ मला आठवतं, मी एक पुस्तक खूप लवकर वाचलेलं शाळेमध्ये असताना, ते म्हणजे मृत्युंजय. ओके, खूप डीप पुस्तक होतं ते, भाषा अलंकारी होती. आणि ते वाचल्यानंतर मी पूर्ण कर्णमय झालो होतो, कारण मला दुसरं काही सुचायचंच नाही. मी सतत तीच भाषा, तेच अलंकारिक भाषा. शिवाजी सावंत माझे फेवरेट ऑथर आहेत, आजही आहेत, त्यांची बरीच पुस्तकं वाचलेत. तर ते झाल्यानंतर कधीतरी क्लासमध्ये का कुठल्या सरांबरोबर असं डिस्कस करताना मी तो विषय काढला, आणि ते सरांनी सांगितलं की शिवाजी सावंतांनी लिहिलंय चांगलं, पण त्यांनी कर्णाला हिरो बनवलंय, ऍक्च्युली तो हिरो नाहीये. तर मग मी सरांबरोबर वाद घातला, कारण ते वयच तसं असतं. आणि मग सरांनी मला अजून 2-4 पुस्तकं वाचायला सांगितली. मग राधेय आणि इतर आणखीन पुस्तकं त्यांनी दिली मला, आणि मी ती पण वाचली. आणि मग मला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह समजले. आणि मग मला फक्त एकाच दृष्टिकोनातून करणं, असं गरिबांचा हिरो म्हणून जी त्याची इमेज असते, त्याने काही चुका पण केल्या, त्याच्यावर पण एक फोकस होता. आता मी तुम्हाला मगाशी किंडलमध्ये दाखवलं बघा, दुर्योधनावरचं एक पुस्तक मी वाचतोय, की दुर्योधनाचा पर्स्पेक्टिव्ह कसा होता. सो बेसिकली काय आहे, तुम्हाला ज्या विषयामध्ये डीप जायचंय त्या विषयामध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह बघायला लागतील, वेगवेगळे व्ह्यू बघायला लागतील. ओके, दॅट इज नेक्स्ट लेवल ऑफ रीडिंग, दॅट इज रीडिंग टू मास्टर. आता आपल्याला याच्यातली कुठली कामाची आहे तुम्ही सांगा. दुर्योधनावरचं पुस्तक आहे, त्याचं नाव माया, इंग्लिश पुस्तक आहे ते. आपल्याला यातली नंबर 2 कामाची. नंबर 1 आपल्याला येते, शाळेत शिकलोय. ओके, नंबर 3 आणि नंबर 4 कधी त्या विषयात तुम्हाला डीप जायचं असेल तर. पण सफिशियंट आहे नंबर 2 तुम्हाला स्कीमिंग करणं. फार सगळं काही वाचत बसण्याची गरज नाहीये. वेळ वाचवा, पुस्तकाचा गाभा काय ते स्वतः समजा. दुसऱ्याने समजवलेल्यावर फोकस ठेवू नका, स्वतः समजा. उदाहरणार्थ जे बुक स्मार्ट मध्ये आम्ही शिकवतो, ती समरी नाही आहे. ते 2 तासाचं विश्लेषण आहे, डिटेल. तुम्हाला पुस्तक वाचायला जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळेचं ते विश्लेषण आहे. आणि ते विश्लेषण कसं आहे, की त्या पुस्तकामध्ये मी माझं पर्स्पेक्टिव्ह ऍड केलेले आहेत, लेखकाचे प्लस माझे, असं ते बुक स्मार्ट सिरीज आहे. ओके, सो कोणीही जर स्वतःचं पर्स्पेक्टिव्ह पुस्तकाच्या समरीत देत नसेल, तर त्या समरीला काही अर्थ नाही. मग तुम्हीच वाचा आणि तुम्हीच समरी करा. ओके,
सो हे चारही टॉपिक्स इथे मी दाखवलेले आहेत. त्यातली फक्त एकच आपल्यासाठी महत्वाची जी आहे स्कीमिंग. पुस्तक हातात घ्या, त्याचं पहिले काही इनिशियल पेजेस वाचा आणि इंडेक्स वाचा. इंडेक्सवरून तुम्हाला जे वाटतं याच्यातलं महत्वाचं टॉपिक असेल थेट त्या टॉपिकवर जा, ती पानं वाचा आणि मग ठरवा की पुढे वाचायचं की मागे वाचायचं किंवा सोडून द्यायचं. ओके, दॅट इज हाऊ यू स्किम द बुक. ओके, सो आय विल कव्हर दिस टॉपिक्स पहिल्यांदा आणि मग नंतर प्रश्न घेऊया. सो क्रिएटिंग नोट्स, आपल्याला नोट्स बनवायला जर तुम्ही स्वतःला प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला त्या नोट्स नंतर कामाला येतील. रिटेन्शनसाठी आपण बघतो ना, सो पुस्तक वाचत असताना बऱ्याच लोकांना सवय असते हायलाइट करायची, काहीतरी चांगली सवय, पण नंतर ते हायलाइट कधी बघितलं जात नाही. त्याच्यामुळे त्या पुस्तकावर नोट्स काढू नका. ओके, पूर्वीच्या काळी पुस्तकावर नोट्स काढायची पद्धत होती, त्याला मार्जिनालिया असं शब्द पण होता. मार्जिन मध्ये लिहिण्याची पद्धत जी होती, इंग्लिश वर्ड आहे हा मार्जिनालिया. आणि मार्जिन मध्ये कसं लिहायचं, काय लिहायचं याच्यावर एक पुस्तक आहे, त्याचं नाव पण मार्जिनालियाच आहे. पण शक्यतो पुस्तकामध्ये काही लिहू नका, कारण ते परत वाचलं जात नाही. तुम्ही लिहिता, नोट्स काढता, हायलाइट करता, पण ते पुस्तक बंद झालं की बंद होतं. सो नोट्स कुठे काढायच्या, दुसरीकडे काढायच्या. तुमच्या एखाद्या नोटबुकमध्ये, आपण नोट्स काढायचे बरेचसे ऍप्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, व्हिज्युअल नोट्स बनवा जर शक्य असेल तर. ओके, आपलं एक सेशन येणार आहे व्हिज्युअल नोट्सवर आणि मी तुम्हाला एक चित्र दाखवतो, तो तुम्हाला लक्षात येईल. हे चित्र तुम्हाला दिसतंय इथे, जस्ट अ मिनिट. आय होप तुम्हाला चित्र दिसतंय. नसेल दिसत तर मी स्क्रीन शेअर करतो परत. हा, आता दिसत असेल बघा तुम्हाला चित्र. सो 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलचं हे व्हिज्युअल नोट्स आहेत. म्हणजे ऍक्च्युली हाताने सिंपल साधी चित्र काढायचं, एवढं पण कलरफुल करण्याची गरज नाही. पण चित्रांच्या साहाय्याने, व्हिज्युअलच्या साहाय्याने, मॅप्स, चार्ट्सच्या साहाय्याने तुम्ही तो विषय तुम्हाला कसा समजलाय तो लिहा. ओके, कुठेही असे वाक्य लिहून ठेवायचे नाही, चित्रांच्या साहाय्याने करा. त्याला व्हिज्युअल नोट्स म्हणतात किंवा स्केच नोट्स म्हणतात. आणि मी थिंकस्मार्ट मध्ये एक सिरीज मध्ये एक सेशन घेणार आहे पुढे स्केच नोटिंगवर, कशा प्रकारे स्केच नोट्स बनवायच्या त्या. ओके, यू विल रिअली लाईक दॅट सेशन. पण जर तुम्ही चित्राच्या स्वरूपात केलं तर ते डायरेक्ट मेमरीमध्ये चित्राच्या स्वरूपातच फिट होतं आणि म्हणून मग रिटेन्शन सोपं होऊन जातं. ओके, अगदी सिंपल आहे. तुमची चित्रकला काय भारी पाहिजे असं काही नाही, अगदी बेसिक तुम्हाला चित्र काढायचे. तो विषय तुम्हाला कितपत समजलाय हे स्वतःला सांगण्यासाठी. ओके, देन नेक्स्ट इज माइंड मॅप्स. मी तुम्हाला माइंड मॅप दाखवतच आहे. सो माइंड मॅप आपल्या विषयांना, डोक्याला जरा एक काय म्हणतात त्याला, एक लिंक देतो की तुमच्या जसे जसे विचार येतात. सो मी बेसिकली पुस्तक वाचतो अँड स्पेशली समरी करण्यासाठी वाचतो, तेव्हा मी डायरेक्ट माइंड मॅप बनवायला सुरू करतो. पुस्तकाचं नाव लिहितो, मग माइंड मॅपचे जे कंटेंट असेल त्याच्यानुसार माइंड मॅप बनवायला सुरू करतो. ओके, दॅट इज व्हेरी इझी. तुम्ही बघतच आहात की माइंड मॅपने विषय समजणं किती सोपं जातं. ओके, सो कुठलाही मार्ग वापरा, पण त्याच्या नोट्स पुस्तकाच्या बाहेर काढायला सुरू करा. ओके, त्याच्यात पण आणखीन एक गोष्ट म्हणजे सर्चेबल असतील नोट्स, सर्च करता आल्या. कारण तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स खूप वाचणार आहात, खूप त्याच्या नोट्स बनणार आहात. त्या वहीत लिहिल्या तर कुठल्या पानावर ते शोधण्यात तुमचा अर्धा तास जाईल. ओके, त्या अशा ठिकाणी लिहा जिथे तुम्ही डायरेक्ट सर्च मारू शकता. जसं गुगल कीप मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी टूल ट्रेलो शिकवलेला आहे. नोट टेकिंगचे बरेच टूल्स मी दाखवलेत, तिथे तुम्ही शिकू शकता. देन आता मी तुम्हाला रिटेन्शनचं सायन्स सांगतो की कुठलीही गोष्ट आपण वाचतो ते आपल्याला लक्षात का राहत नाही किंवा का राहते. ओके, हे कुठल्याही विषयासाठी, शाळेतल्या मुलांपासून अगदी डॉक्टर्स पर्यंत सगळ्यांना हेच कामाचं आहे. सायन्स ऑफ रिटेन्शन. ओके, सो सायन्स ऑफ रिटेन्शन साठी हा शब्द महत्वाचा आहे. शब्द नीट लक्षात घ्या. त्याला म्हणतात स्पेस्ड रिपिटेशन. रिपीट करायचं, पण कधी करायचंय, थोड्या स्पेसने. किती स्पेस ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा मला इमेज शेअर करावी लागेल. आता बघा, तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज दिसेल, एक ग्राफ दिसेल. ओके, हा ग्राफ खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही बघितलं, खाली इथे टाइम दाखवत आहे आणि वरती इथे पर्सेंटेज दाखवत आहे. आणि हा जो काळी लाईन आहे ती महत्वाची आहे.
जेव्हा तुम्ही नवीन वाचता पहिली गोष्ट, तर पहिल्या दिवशी त्यातलं तुम्हाला हार्डली 40%च आठवतं. ओके. तिसऱ्या दिवशी जर तुम्ही परत वाचलत, तीच गोष्ट परत वाचली, तर तिसऱ्या दिवशी रिटेन्शन 80% पर्यंत वाढलेलं असतं. 6व्या दिवशी ते रिटेन्शन 90 होतं आणि 10व्या दिवशी ते रिटेन्शन ऑलमोस्ट फ्लॅट होतं, म्हणजे 90% रिटेन्शन राहतं. इथून पुढे ते रिटेन राहतं बराच वेळ. ओके. सो तुम्हाला कमीत कमी 4 वेळा रिपीट करायचंय आणि रोज-रोज नाही करायचंय. मध्ये स्पेस वाढवत जायचंय. ओके. आज वाचलं, उद्या त्या नोट्स रेफर करा परत एकदा. पाठ नाही करायच्या. परत एकदा नोट्स बघून घ्यायच्या. परत 2 दिवस गेले, परत त्या नोट्स बघितल्या. त्याच्यानंतर अजून गॅप वाढवली, 4 दिवस गेले, परत त्या नोट्स बघितल्या. ओके. हे बघा, हे रिपीट, रिपीट, रिपीट 4 वेळा केलंय आणि प्रत्येक रिपिटेशन नंतर हा कर्व फ्लॅट व्हायला लागला. आता हा फ्लॅट झाला बघा इथे. आता ते रिटेन्शन स्टेबल झालेलं आहे. आणि जर तुम्ही जेव्हा काहीही वाचाल, त्याच्या नोट्स काढल्या नाहीत आणि त्या नोट्स पाहिल्या नाहीत, तर त्या आयुष्यभर तुम्हाला कधीच आठवणार नाही. कधीही आठवणार नाही. आता तुम्ही जे शिकलात, ते जर तुम्ही रिपीट केलं नाही, तर तुम्हाला हे आयुष्यात कधीही आठवणार नाही. ओके. आणि म्हणून रिपिटेशनवर भार देणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याची पण एक सायंटिफिक टेक्निक आहे, सॉरी सायंटिफिक कॅल्क्युलेशन आहे, की किती रिपीट केलं पाहिजे. ओके. आणि दॅट इज व्हेरी वंडरफुल. मी इथे लिहिलंय का? लेट मी सी. हा, लिहिलंय. सो हा बघा, हा सायंटिफिकली प्रूव्हन रिपिटेशन डेटा आहे. तुम्ही आज वाचा, पहिल्या दिवशी म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी रिपीट करा, 7व्या दिवशी करा, 16व्या दिवशी करा, 35व्या दिवशी करा. त्याच्यानंतर 90% गोष्टी तुम्हाला रिटेन राहतील. ओके. 1, 7, 16, 35 ह्या दिवशी तुम्हाला त्या नोट्स परत काढायच्या, परत वाचायचं. ओके. इफ यू कॅन रिपीट दिस 4 टाइम्स, आणि रिपीट म्हणजे पाठांतर नाही, परत सांगतोय. परत त्या तुमच्या नोट्स अंडरस्टँड करून घ्या, की हे काय लिहिलंय, का लिहिलंय. तुम्हीच काढलेल्या नोट्स आहेत त्या. असं जर तुम्ही 4 वेळा केलं, तर तुम्हाला ते ऍक्च्युली वापरता येईल, रिटेन होईल. आणि म्हणून सर्चेबल नोट्स पाहिजेत आणि म्हणून त्या छोट्या पाहिजेत. असं खूप जास्त निबंध नाही लिहायचा आपल्या नोट्समध्ये. ओके. बेसिक जे कॉन्सेप्ट तुम्हाला कळलेत, ते कॉन्सेप्ट तुमच्या भाषेत लिहायचे. दॅट इज नोट्स. ओके. सो पूर्ण पुस्तक कधी वाचावं असा प्रश्न आलाय, मी ते पण सांगतो. पुढे आहे त्याचं उत्तर. कोणती पुस्तकं परत वाचायची ते पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. पण रिटेन्शनचं सायन्स तुम्हाला कळलं का? टेल मी. आणि हे कुठले तुमचे कोणी ओळखीचा माणूस असेल शाळा कॉलेजमध्ये, ज्याला अभ्यासात त्रास येत असेल, त्याला हे सोल्युशन द्या. 1, 7, 16, 35. इफ दे कॅन रिपीट ऑन दिस 4 days, बऱ्यापैकी रिटेन्शन होईल जाते. पाठांतर नाही करायचं. वंडरफुल. सो मी तुम्हाला जसं सुरुवातीला कमिट केलेलं, की मी तुम्हाला सायन्स सांगणार आहे, मॅथमॅटिक्स सांगणार आहे, टेक्निक सांगणार आहे. आय होप ते तुम्हाला आवडत असेल. एक 4 hour फ्रेमवर्क आहे, कारण आपण MBA सिरीज शिकतोय आणि MBA मध्ये फ्रेमवर्क शिवाय कुठल्या गोष्टी समजत नाही लोकांना. सो 4 hour फ्रेमवर्क आहे. दॅट इज सिंपल 4 ऍक्टिव्हिटी. रीड म्हणजे वाचा पहिली गोष्ट, रेकॉर्ड म्हणजे नोट्स काढा, रिट्रीव्ह परत परत वाचा, तरच त्या रिकॉल होणार. ओके. 4 hour फ्रेमवर्क काय सांगताय? रीड वाचा, रेकॉर्ड नोट्स काढा, रिट्रीव्ह परत परत बघा, रिकॉल तरच तुम्हाला त्या परत आठवतील. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट 4 hour फ्रेमवर्क. तुम्ही स्पेस रिपिटेशन म्हणा त्याला किंवा 4 hour म्हणा, पण करायचं आपल्याला एकच आहे. एकदा नोट्स काढल्या की परत 4 वेळा किमान त्या रिपीट करायच्या. ओके. सो आफ्टर सायन्स ऑफ रिपिटेशन आय विल गिव्ह क्विक टिप्स, 7 टिप्स फॉर रिटेनिंग मोर. एक मी तुम्हाला आधीच दिली, सर्च करता येईल अशा नोट्स बनवा. सेकंड इज कंबाईन नॉलेज ट्रीज. जसं मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या विषयांमधलं थोडं थोडं वाचा. तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगू का मी? न्यूजपेपरमध्ये, चांगल्या न्यूजपेपरमध्ये जे एडिटोरियल येतात ना, ते वाचायची सवय लावा स्वतःला. ओके. कारण ते एडिटोरियल वेगवेगळ्या विषयांवर असतात आणि एडिटर लिहत असतो, जो त्यांच्या पेपर मधला सगळ्यात ब्रिलियंट माणूस असतो, तो एडिटर असतो आणि तो खूप पर्स्पेक्टिव्ह आणतो त्याच्यात. तो त्याच्यामध्ये निसर्गाचा, पॉलिटिक्सचा, फायनान्सचा, गव्हर्नन्सचा वेगवेगळे अँगल बघायला मिळतात. आणि त्या एका आर्टिकलमध्ये तुम्ही तुमचं पॉलिटिकल ओपिनियन राहू दे बाजूला, पण त्याच्यातून आपल्याला नॉलेज ट्री कसा बिल्ड होतो, कारण एक आर्टिकल वाचून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कनेक्ट करता येतात. ओके. सो ऑलवेज डू दॅट. कंबाईन नॉलेज ट्रीज. फाईन मेटाफोर्स हे सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे रिटेन्शनची.
काय आहे माहितीये, तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा वाचता तेव्हा त्याचा संदर्भ एका दुसऱ्या सोप्या गोष्टी बरोबर लावा. मग ती गोष्ट आयुष्यात कधी तुम्ही विसरणार नाही. फॉर एक्झाम्पल, मगाशी मी वरती तुम्हाला चहाच्या कपाचा संबंध सांगितला बघा. सो सिपिंग नॉलेज, सिपिंग बुक्स इज लाईक सिपिंग कप ऑफ टी. आता थोड्या थोड्या अंतराने वाचायचं या गोष्टीसाठी मी एक मेटाफोर शोधला, एक संदर्भ शोधला जो सोपा रेग्युलर लाईफ मधला आहे. आता ते आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला लक्षात राहील की वाचायचं कसं, चहा पिण्यासारखं सिप करत करत पण फ्रिक्वेंटली. ओके, फाईन मेटाफोर्स. आणि याच्यासाठी एक पॉवरफुल आयडिया सांगतो तुम्हाला, यू विल लव्ह इट. रोज एक कविता वाचा किंवा ऐका. आपण पोएट्रीला फार दुर्लक्ष करतो. कुठल्याही भाषेतले वाचा, पण रोज एक पोएट्री वाचा, कारण पोएट्री इज फुल ऑफ मेटाफोर्स. कवी कधी सरळ सांगत नाही, तो 4-4 वेगवेगळी उदाहरणं वापरून ते गोष्टी सांगतो. सो तुमच्या ब्रेनला मेटाफोर समजतात. रोज एक कविता वाचायला 2 मिनिटं पण नाही लागणार तुम्हाला. ओके, ती फार जास्त नाही समजली तरी चालेल, त्यातले संदर्भ थोडे थोडे उचलले तरी चालतील. पण मेटाफोर्स मध्ये थिंकिंग जर तुमची झाली तर कितीही कठीण कॉन्सेप्ट असला तरी तो तुम्ही सोप्या शब्दात मांडू शकता, जर तुम्हाला त्याची सोपे उदाहरणं शोधता आली तर. ओके, सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फाइंडिंग मेटाफोर्स. नेक्स्ट इज राईट अ शॉर्ट समरी. मगाशी आपण जसं बोललो की वाचून झाल्यानंतर लगेच स्वतःच्या भाषेत एक समरी लिहा, सोशल मीडियावर शेअर करा. सराउंड द टॉपिक. सराउंड द टॉपिक म्हणजे एखादा विषय जर तुम्हाला आवडला तर लगेच त्याच्या बरोबरचे, त्या विषयाबरोबरचे अनेक इतर पुस्तकं किंवा रेफरन्सेस वाचून घ्या. मी खूप वेळा करतो, एखादा टॉपिक आवडला म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मला मूव्ही आवडला तर मी लगेच त्या डायरेक्टरचे दुसरे कुठले मूव्ही आहेत त्याची यादी बघून ठेवतो, किंवा त्या ऍक्टरची एखादी ऍक्टिंग आवडली तर मी लगेच त्याचे दुसरे कुठले कुठले मूव्हीज आहेत ते बघून ठेवतो. तेव्हा वेळ असेल तर तेव्हा बघून टाकतो, नंतर वेळ असेल तर नंतर बघतो. पण मला त्या टॉपिकच्या अराउंड मी बराच वेळ फिरतो. ओके, गुगल करतो त्याच्याबद्दल, युट्यूबवर जाऊन बघतो. एखादा टॉपिक समजला की लगेच त्याचे 4-5 वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह बघून टाकायचे. दॅट बिल्ड्स युअर नॉलेज. देन रीड ट्वाइस. कोणीतरी मगाशी विचारलं ना कोणतं पुस्तक डबल वाचायचं, तर हे वाक्य मी म्हटलेलं की मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. स्किम अ लॉट ऑफ बुक. खूप जास्त पुस्तकं आहेत, ती पूर्ण नाही वाचायची, स्किमिंग करायची. रीड अ फ्यू. थोडीच पुस्तकं आहेत ज्यांना तुम्ही ठरवणार की हा, ही जरा बरी दिसतात, ही मी पूर्ण वाचतो. आणि इमिजिएटली रीड द बेस्ट वन ट्वाइस. त्यातलं जे बेस्ट वाटेल ते ठेवू नका, परत लगेच वाचून काढा इमिजिएटली. दुसऱ्यांदा जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपण वेगळ्या लेवलवर विचार करतो, आणि सगळ्या पुस्तकांसाठी नाही करायचं. ओके, 80-20 रूल लावा. जर तुम्ही 10 पुस्तकं वाचताय तर त्यातली 8 पुस्तकं स्किमिंग असणार, उरलेल्या 2 मधलं एक नॉर्मल रीडिंग असणार, आणि त्यातलं एक असेल जे भन्नाट असेल, जे तुम्ही परत वाचाल. उदाहरणार्थ मृत्युंजय मी 7 वेळा सलग वाचलेलं, आणि त्याच्यामुळे मी दुसरं कुठलंच पुस्तक वाचलं नव्हतं, दुसरं कुठलं वाचायला मी तयारही नव्हतं. सलग 7 वेळा ते पुस्तक मी वाचलं होतं. ओके, ऑलमोस्ट 2 ते 3 वर्ष मी तेच पुस्तक वाचले, दुसरं काहीच वाचलं नव्हतं. सो दिस इज द इम्पॉर्टंट रीडिंग ट्वाइस. आणि लास्ट टिप इज टीच अदर्स. जे मी करतो, मी एखादं पुस्तक मला वाटलं की मला वाचायचं आहे तर मी सरळ ते बुकस्मार्ट मध्ये घेऊन टाकतो. माझं पण वाचून होतं, शिकवण पण होतं, आणि एक आपलं कंटेंट पण रेडी होतं. ओके, सो टीचिंग अदर्स इज द बेस्ट वे टू लर्न युअर सेल्फ. कोणालाही शिकवा. आजकाल युट्यूब व्हिडिओ काढून तुम्ही शिकूच शकता कोणालाही काही. सो स्टार्ट डुईंग दॅट. दीज आर द 7 स्टेप्स टू रिटेनिंग मोर. मी आज वाचलं आणि उद्या मला आठवलं असं मॅजिक काही नाही. मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही केल्या तर आठवणार, नाही केल्या तर नाही आठवणार. ओके फ्रेंड्स, सो दिस इज हाऊ टू रिटेन मोर. एनी क्वेरीज, क्वेश्चन्स हिअर, प्लीज आस्क मी. क्विकली विचारा. कमेंट्स मध्ये. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. Any queries, questions here? ग्रेट. यावर एखादं पुस्तक आहे का? रीडिंगवर एक पुस्तक आहे, मी कधी वाचलेलं नाहीये. इंग्लिश पुस्तक आहे, ॲडलर म्हणून कोणतरी एक ऑथर आहे. कसं वाचायचं याच्यावर पुस्तक लिहिलंय, मी वाचलेलं नाही, सो मला माहिती नाही. अजून सेशन झाला नाही, अजून सेशन बराच बाकी आहे, कारण मी तुम्हाला अजूनही सांगणार आहे
की हाऊ टू चूज अ बुक. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण हे सगळे जे सेशन्स मी घेतोय ते सेशन्सची रेकॉर्डिंग मिळवू शकता. ओके, सो लेट मी गो देअर फॉर हाऊ टू चूज अ बुक. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट विथ युअर इंटरेस्ट एरियाज. कोणाच्याही रेकमेंडेशनवर जाऊ नका. कोणाच्याही रेकमेंडेशनवर जाऊ नका. सेकंड, डू नॉट फॉलो द स्टँडर्ड लिस्ट. कुठेतरी तुम्ही ऑनलाईन जाल, टॉप 10 बुक्स टू बी रेड बिफोर यू डाय, असं काही नसतं. ओके, ऑलवेज गो की तुमचा इंटरेस्ट एरिया काय आहे, तुम्हाला कशामध्ये वाचायला मजा वाटते. कोणाला सस्पेन्स वाचायला आवडेल, कोणाला सायन्स वाचायला आवडेल, कोणाला फिक्शन आवडेल, कोणाला नॉन फिक्शन आवडेल. प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याबद्दल तुम्हाला जास्त चांगली माहिती आहे, सो तुम्ही निवडा. देन रीड फ्रॉम मल्टिपल डोमेन्स. मी परत परत सांगतोय की वेगवेगळ्या क्षेत्रातलं थोडं थोडं वाचा. मल्टिपल डोमेन्स इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि टाइम टेस्टेड बुक्स वापरा. टाइम टेस्टेड म्हणजे एखादं पुस्तक नवं आलं असेल, त्याचं भरपूर हवं असेल, भरपूर मार्केटिंग केलं असेल, ते लगेच घाईघाईमध्ये घेऊन वाचू नका. ओके, जनरली आजकाल अमेझॉन बेस्ट सेलर पण पैसे देऊन बनता येतं, सो त्याच्यावर काय फोकस करू नका. कुठले पुस्तकं जे जुने झालेत, 7 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशी जुनी पुस्तकं आणि आजही त्याच्याबद्दल चर्चा होते, ती पुस्तकं रँडमली विकत घ्या किंवा वाचायला घ्या. कारण नव्या पुस्तकांमध्ये ज्या बऱ्याचशा कमिटमेंट असतात त्या पूर्ण होतील त्याची काही खात्री नसते. सो टाइम टेस्टेड, लोकांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे, वाचून बघितलंय, त्याच्यातून निष्कर्ष काढलाय आणि आज एवढ्या वर्षानंतरही ते पुस्तक विकलं जातंय, म्हणजे त्याच्यात काहीतरी दम आहे. एवढा सिंपल लॉजिक आहे. नवी पुस्तकं घेण्यामागे, नवी रिलीज झालेली पुस्तकं घेण्यामागे धावू नका. मी तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचवत आहे. ओके, अ गुड बुक कॅन टीच यू अबाउट द वर्ल्ड अँड अबाउट युअर सेल्फ. एक चांगलं पुस्तक काय करतं, तुम्हाला जगाबद्दल सांगतं आणि स्वतःबद्दल सांगतं. दोन्ही गोष्टी महत्वाच्या ना. जगाबद्दल सांगतं आणि स्वतःबद्दल सांगतं. यू लर्न मोर दॅन व्हॉट यू रीड. हे वाक्य तर अमेझिंग आहे. आपण जे वाचतो तेवढंच आपल्याला समजत नाही. आपण जे वाचतो त्याच्यामुळे आपल्याला त्याही पलीकडे समजतं, आपल्याला लाईफ समजतं. ओके, यू लर्न अबाउट लाईफ. खूप सारे प्रश्न असतील. माझ्या डोक्यासमोर एक प्रश्न आहे, पण मी कधीतरी वाचताना मला एखाद्याचं आत्मचरित्र वाचताना आठवलं की अरे हा, त्याच्या पण आयुष्यात तर एवढे प्रॉब्लेम होते, मग तो त्याने कसं पार केलं. सो इट इज लाईक तुम्हाला लाईव्ह कन्सल्टिंग मिळते. ओके, तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रवेश करू शकता, तुम्ही दुसऱ्यांच्या दृष्टिकोनाने गोष्टी बघू शकता. आणि म्हणून पुस्तक तुम्हाला दुसरं काही शिकवत नाही, पुस्तक तुम्हाला लाईफ शिकवत. इथे एक प्रश्न आलाय की सस्पेन्स स्टोरी वाचून, फिक्शन वाचून मला काय फायदा. सो फायदा हाच आहे की सस्पेन्स स्टोरी पण कोणीतरी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिली आहे ना. सो लोक कसा विचार करतात, करू शकतात, याची पण आपल्याला कल्पना येते. आणि वाया काहीच जात नाही, वाईट काहीच नाहीये, पण त्यातलं कमी चांगलं आणि जास्त चांगलं यातला आपल्याला फरक समजला पाहिजे आणि तो आपण केला पाहिजे. ओके, सो दिस इज हाऊ यू चूज द बुक. टाइम टेस्टेड, स्वतःला आवडतील ते आणि तुम्हाला आयुष्याबद्दल शिकवतील ते. अशा प्रकारे पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. आणि परत एक प्रश्न आलाय की झोप येते, तर झोप आली तर झोपा. निसर्गाचा नैसर्गिक कॉल आहे. मन सांगते झोपा, बॉडी सांगते झोपा, तर झोपा. पुस्तक काय कंप्लीट केलं पाहिजे असं काय कुठे हे नाहीये ना. तुम्हाला एक पान वाचा, एक ओळ वाचा, 10 ओळी वाचा, जेवढं वाचायचं तेवढं वाचा. पुस्तक काय एकदम घाईघाईत फास्ट संपवायचं असं काही नाहीये. तुम्ही एक एक ओळ वाचली, वर्षभरात पुस्तक संपवलं तरी चालेल. डोंट वरी अबाउट दॅट. शरीराचा ऐका. Okay, friends. So this is about how to read more, retain more, and how to choose the book.